नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग. आपल्या मंडळाच्या अध्यक्षीनबाई सौ नवरेबाई यांना मी आपल्या मंडळाच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हा पुष्पहार अर्पण करते. याचा त्यांनी स्वीकार करावा. थांबा, पण हा हार मायाकडून आणलाय की माळणीकडून? माळणीकडूनच आणलाय. हो हो, माळणीकडूनच आणलाय. मग हरकत नाही. घ्या ना घ्या. आणि हा गुच्छ. हा, किती गोड सुवास आहे नाही. हो ना. आता आपल्या पुढे अध्यक्षीनबाईंचं भाषण होईल. हो हो. भगिनींनो, आता इतक्यातच आपण इतर महिलांची भाषणं ऐकली. त्यांच्या बोलण्यावरून आम्हा बायकांना दिवसेदिवस संसार करणं किती कठीण होऊन बसले हे तुमच्या लक्षात आलं असेलच. बाजारामध्ये कांदे, बटाटे, गहू, तांदूळ, साखर यांचे भाव किती वाढलेत. हो ना. पण मी म्हणते, त्यांचे भाव वाढेनात का दुकानात? त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? फक्त आपल्या संसारात आपल्या नवऱ्याचा भाव वाढू द्यायचा नाही, हे महत्वाचं. पाणी पाणी हो देते ना. घ्या. थँक्यू. तुटपुंजा पगार. हो, तुटपुंज राहिला. तो त्याच्या तुटपुंजा पगारात संसार करायला लावतो, हेच खरं दुःख आहे. त्याशिवाय तो तुमच्या तोंडाला तोंड देऊन घरात अनेक खाणारी तोंड निर्माण करतो. खरंय. आणि तुम्ही मात्र रात्रीचा दिवस करून त्याचा संसार चालवत असता. आणि तो हक्काची बायको म्हणून रात्रंदिवस कसलाही विचार न करता संसार वाढवतच असतो. म्हणून म्हणते की नवरा नावाच्या प्राण्याला काडीचीही अक्कल नसते. नवरे सगळे गाढव असतात. बायकांना शांतपणाने संसार करावा लागतो. म्हणून म्हणते की संसाराचं सुकाणू तुम्ही तुमच्या हातात ठेवा आणि मग बघा संसाराचं नंदनवन कसं फुलते ते. भगिनींनो, आता 4च दिवसावर दिवाळी आली. वामनानं बळीला पाताळात. हो, वामनानं बळीला पातळात लोटलं अशी पुराणात कथा आहे. तुम्हीही नवपुराण निर्माण करून नवरा रूपी बळीला सदैव दूर लोटा आणि आपल्या संसारात दिवाळीचा आनंद कायम ठेवत ठेवा. अरे सकाराम, त्या बांबूचा ट्रक आला की नाही? पत्र पाठवून 10 दिवस झाले. तर मागणी यायची, सामान नसायचं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या 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 या. हे दिवाळी जवळ आली ना, हे मध्येच काय झालं? हार्ट फेल. अरे चालायचं. हे पहा, एखाद्याच्या नावाची घंटा वर वाजली ना की त्याचा इथला खेळ संपला. ते जाऊ दे. सामान कोणासाठी? म्हणजे पुरुष का स्त्री? स्त्री असेल तर सवाष्ण का विधवा? पुरुष असेल तर म्हातारा का टणका? लवकर बोला, म्हणजे त्याप्रमाणे सामान करायला बरं. हो, आईन उमेदीत गेला. हो, समंजस होता विचार. अहो, सामानाचे भाव काय भयंकर वाढतायत हल्ली. अहो म्हणताय काय? गेल्या महिन्यातच मी आलो होतो सामानासाठी, तेव्हा भाव वाढलेले नव्हते. अहो, महिन्याचं काय घेऊन बसलाय? दिवसा दिवसाला भाव वाढतायत. हल्ली बांबू आसामात चालले, सगळ्या देशात दंगली उसळले. पेपर वगैरे वाचता की नाही? बांबूला हल्ली भयंकर डिमांड आहे बाबा. हे घ्या घ्या. अहो, हे मटकं फुटलंय. अहो, 4 आणे कमी द्या, नाहीतर अर्धा तासात ते फुटणारच आहे. तुम्ही त्याच्यात पाणी नाही ना गार करणार. 62 रुपये 65 पैसे. नाव काय म्हणाल? खरे. हो, कमाल आहे. खरे मेले कसे? खऱ्याला मरण नसतं. कसला मेला आमचा हा धंदा. एवढा दिवाळीचा सण तोंडावर आला पण त्याचं काही कौतुक नाही. कोण कधी मरतय याची वाट बघत बसायचं जन्मभर. होपलेस. शी, महिला मंडळ आटपलं वाटतं. त्यांना हे सामान लागेलच की. कोण आटोपलं म्हटलात? महिला मंडळ. नाही नाही, तुम्हाला नाही. तुमचे 62 रुपये 65 पैसे. हे घ्या. तुझ्या ग गुलाबाची कळी. गुलाब गुलाब, तुझ्यासाठी गुलाबी चहा करून आणलाय. ठेवा तिथं. अय्या, अहो हे पाहिलं का? आमच्या महिला मंडळाचं पेपर मध्ये केवढं मोठं छापून आलं ते. मेले ना, सकाळची कामाची गडबडीची वेळ
आणि घरात पसारा टाकून निघालात कुठे? अहो लाईनीला लाईनीला? रेशनच्या हो. हा, इतक्या उशिरा ना? हो, म्हणजे तिकडे लाईन वाढल्यावर लाईनीतल्या लाईनीत बायकांचे मुखडे बघायला बरं. ही टोपी आणि सदरा घालण्यात वेळ काढला, त्यापेक्षा नुसत्या गंजीवर गेला असता तर काय लाईन वाढली नसती होय तुमची? हे पहा, रेशन आणायला जाताय तर काय मेहरबानी करत नाही माझ्यावर. हा? तुम्हाला ढिगभर लागताय ना गिळायला म्हणून जाताय. ते घासलेचं घ्या ना नुसलं आधी. जळी ती सुद्धा मीच आठवण करून द्यावी लागते तुम्हाला. काडीभर अक्कल नाही तुम्हाला. हा, निघा आता. रेशन आणून टाका आणि घरातला पसारावरा. मग दिवाळीचं सामान आणून टाकायचं तुम्हाला. मीला सणवार आला की थोबाड बघावं. काम पडताय ना. गुलाब, तू सारखं वसा वसा करून माझ्या अंगावर ओरडतेस. तू ते दिवस विसरलीस. तू विधवा होतीस. 4 घरी पोळ्या लाटून तू आपलं पोट भरत होतीस. मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुला संसारात बसवलं. फुक्कट केलं नाही तू लग्न. मेले तिमलेले कणकेसारखे नुसते पाघळले होतात माझ्या मागे. पोळ्या लाटायचं काम मला दिलं, पण गुलाब, माझ्या गुलाबाच्या कळी, गुलाबजाम म्हणून एक पोळी कधी धड लाटू दिली नाहीत मला. मेले वयाला न शोभणारे चाळे करीत होता त्यावेळी, म्हणून मलाच तुमची किवाली. म्हंटल सगळ्याच पुरुषांना मी आवडते, पण त्यातल्या त्यात हा सज्जन दिसतोय म्हणून मीच तुमच्याशी लग्न केलं. त्यावेळी काही कमी डिमांड नव्हती मला. चांगली हप्त्यातून नव्या करकरीत साडीची घडी मोडत होते मी. आणि जळलं मेलं आता या 2 वर्षात एक जाडं भरडं लुगडं नवं म्हणून लागतंय माझ्या अंगाला. अहो तुमच्या अंगाला एक तरी नवीन लागलं. आम्ही आयुष्यभर सेकंड हँड काय? कपडे हो चोर बाजारातले. म्हणूनच आम्ही आता बायका संसार हाती घेणार आणि परिस्थिती सुधारणार आहोत. सुधारा तुमच्या मेल्या त्या भाजीच्या खोपटावर का माझा संसार सजणार आहे? करा, काय वाटेल ते करा. तुमच्याशी लग्न करून आम्ही गाढव बनलो आहोत खरे. जातो आता रेशनचे उकेरडे फुंकायला. जा, तीच सवय आहे तुम्हाला. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. अक्षता व्हायच्या, त्यानंतर फुलं व्हायची. फुलं व्हा म्हणा, नमस्कार करा. हे माते लक्ष्मी, हे माते लक्ष्मी, माझ्या या धंद्याची माझ्या या धंद्याची भरभराट होऊन भरभराट होऊन तुझी म्हणजे लक्ष्मीची, तुझी म्हणजे लक्ष्मीची माझ्या या धंद्यावर माझ्या या धंद्यावर सदैव सदैव कृपादृष्टी असू दे. कृपादृष्टी असू दे. अहो भटजी बुवा, लक्ष्मी का? तुमचं आवरा बघू हे सगळं पूजेचं. हा. आमचे हे पूजेच्या निमित्तानं इथे एकदा चिकटले की चिकटले. तिकडे पाहुणे मंडळी आले, त्यांच्या चहा पाण्याचं कोण बघणार? तिथला पसारा कोण आवरणार? आवरा ते सगळं तुमचं इथलं. हे? बरं बरं, चला आता पाणी सोडा. हा, बाईचा हुकूम झाला लगेच पाणी सोडा. वा भटजी, तुम्ही भलतेच तयार दिसताय. नाही, तुम्ही हा धंदा बदला. आज लगेच तुमची वर वर्णी लागेल. पूजा आटपा म्हणजे आत महिला मंडळाला दिसताय. अहो, अध्यक्षांबाईंच्या घरच्या दिवाळीचं फळाचं आहे म्हणून हे असं करून घ्यावं लागतंय. अहो, काही बोलताही येत नाही. दरबारी बाई, हा लाडू आहे का सीजनचा बॉल आहे हो? अहो, ही मेली करंजी सुद्धा तशीच आहे. मी तोंडात घातली मात्र आई ग, मस्तकात पळ गेली बघा माझ्या. कसली कचकड्यासारखी कडकडीत करंजी आहे हो. जीभ कापली की माझी. बघू बघू. आई ग, मला काय झालं? काय आहे, आमच्या यांची पूजा अजून आटोपलेली नाहीये ना, त्यामुळे घरची सगळी ड्युटी मलाच करावी लागते. हे काय सगळं फराळाचं तसंच? हे घ्या ना, घ्या. संसारी बाई, बरं म्हणता कशाला? हा लाडू गुळाच्या पाकात केलेला दिसतोय. नाहीतरी हल्लीचा गुळ फारच चिकट हो. नाही का वगैरे रे बाई? हो ना. आणि साखरेचा भाव तरी किती कडाडलाय. म्हणून तो गुळाच्या अंगात नवरोबा संचारलाय. अहो, हे फराळाचं मी आमच्या यांच्या मित्रमंडळींच्यासाठी खास राखून ठेवलं होतं. म्हणजे काय झालं, दिवाळीचं फराळाचं करायला मी यांना सक्तीनं बसवलं होतं, तरी आणि हे असलं करून ठेवलं आणि चुकून ते ताट तुमच्या समोर आलं. थांबा हा, मी अस्सल तुपातल्या फराळाचं आत्ता घेऊन येते. अस्सल तुपातलं? हो, आणा. आणते. मालकीनबाई, ओ, मालकीनबाई, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूजा आटोपली बरं का. बरं झालं. चांगलं 2 ग्लास मसाल्याचं दूध पिऊन जा हा. आणि आमचे ही कुठे? ते काय तिकडे गप्पा मारत बसलेत. मंडळी, संसार आहे, घरवार आहे. म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं का होईना, पण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आमच्याकडे आलात याचा मला अतिशय आनंद झाला. नाही, हाच लोक कायम ठेवायचा. एक लक्षात ठेवा, शेवटी उपयोगाला येतो तो नाना नवरे. काय सांगू, आमच्या वडिलांच्या वेळेला आमचा हा धंदा
भयंकर तेजी. हा. हो, दरवर्षी कॉलरा, इन्फ्लुएन्झा, प्लेग, टायफॉइड या साथी ठेवलेल्या. अहो, वडिलांना जेवायला फुरसत नव्हती. काय म्हणता? हो, आता खाली 10 माणसं सामान काढून द्यायला. वा. कुणी मडकं देत आहे, कुणी बांबू देत आहे, काय विचारू नका. असं काय त्यांनी या धंद्यावर आमच्या वडिलांनी आमचा हा आलिशान बंगला बांधला. वा, छान आहे. पुढे संशोधक निघाले आणि त्यांनी रोग प्रतिबंधक इंजेक्शन शोधून काढले आणि आमचा धंदा उत्तर दिला लागला. तर संसार आहे हा. तसं आमच्या धंद्याला मरण नाही हं. हा. अहो, जन्माला आला तो केव्हा तरी मरणारच मरणारच आहे. तुकारामबुवांनीच म्हटलेलं आहे काय हो? की पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. नाही असू दे. आता आमच्या कन्येचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला वा. आहे. तो आता सुरू होईल. कन्या आली वाटते. अहो काय मेल अहो अ, अ, आमच्या बाईसाहेबांचा वटुकुम आलाय. हो, वटून या. आलो आलो. सावकाश सावकाश. काय हो कसल्या चकाट्या पिटत बसला होता तुम्ही तिथं? काही नाही, वेळ म्हणून थोडी ती ही कॉफी पिऊन घेतली. याला म्हणतात कामाचा आळस. इंडियन लोकांच्या या आळसामुळेच देशाची प्रगती होत नाहीये. हो हो, म्हणून तर संतती निर्माणाची मोठी जाहिरात लावून ठेवली आहे दुकानाला की भीतीपोटी आळस करू नका, दिवस रात्र काम चालू ठेवा. गप्प बसा. हो, आता गप्पच बसायचं. आता संतती निर्माणाचा आपल्याला काय उपयोग आहे? गाढव कुठचे उगीच गाढवा सगळं काहीतरी बोलायचं म्हणजे काय? काय म्हणाला? नाही, हे तुम्हाला नाही, मला मला म्हटलं मी. जा माझ्या बेबीची तयारी झाली की नाही बघून या. हा. आणि हो स्टेजला झाडू मारली? हो, आत्ताच 2 झाडू मारले. ए रेखा, हा माझा मेकअप कसा झालाय? वा अगदी छान. आज काही पाहुणे शिल्लक राहणार नाहीत. काका सगळेच्या सगळे खल्लास. मग एकड आहे तसं मुळी लांबूनच शॉक लागतो. अरे बापरे बाई ग तू लांबच राहा. उगीच नाही हिला आपल्या कॉलेजची क्वीन म्हणत. अगं बाई व्होल्टेज वाढून किती जणांचे फ्यूज उडवले तिने. पुरे झालं बाई त्या कॉलेजातल्या मुलांचा पुराण. या मुलांचा विषय आला ना आपले तर खोपडी चावत होते. मेले सगळे लोचट आणि कोडके. रेखा तुला सांगते आमची कार आहे ना तर मुद्दा म्हणून जवळ येतील आणि विचारतील प्लीज लिफ्ट देता का? मी त्याला चक्क सांगते ओ मिस्टर पेट्रोलचा खर्च कोण? तुझा बाप देणार. आपण कुणाचं काय शिल्लक ठेवत नाही. आपलं काम म्हणजे एकदम बिन पाण्यानं चकाचक. दुष्काळ पडला तरी घाबरायला नको. माझी गिरायक पाहिजे असतील तर मी देते तुला तासायला. ओ डार्लिंग तासमपट्टीला मला माणसं कमी पडत नाहीत. हा हा आता पुरुष सलगी करायला लागला की आपण त्याचा साफ कचरा करून टाकतो. फार कचरा करू नकोस हं. झाडूवाले संपावर गेले तर आईलाच काम पडेल. ना ना मुलींच्या मध्ये तोंड घालून तुम्ही बोलत जाऊ नका. उगाच नाही मम्मा तुम्हाला गाढव म्हणत. तिला म्हणत आहे का गाडो, पण तू म्हणू नकोस. या बायकांना हेच कळत नाही. आपल्या नावापुढे नवऱ्याचं नाव लावतात आणि त्याला गाढव म्हणतात. उद्या मॅटर्निटी होम मध्ये विचारलं मूल कोणाचं काय? चल चल तू बाहेर चल. लोक थांबलेत तुझ्या गाण्यासाठी. हा आले आले चला तुम्ही आले. वा 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 काय छान डान्स केला नाही माझ्या बेबीतलीनी. वा वा, पुरुष हटाव म्हणजे ते हे गरिबी हटाव सारखं हो, आहे हो, ना? हो. मग मॅटर्निटी होम हटाव त्याची काय जरूर आहे नाही का? तुम्हाला काय कळतं त्यातलं टोमलं? नाही, त्या गाण्यात कळण्यासारखं काही नव्हतंच. तुम्ही लिहून दिलं होतं वाटतं गाणं. का नाही, छान होत. आहो हा शो एखाद्या पॉश थिएटर मध्ये केला असता माझ्या बेबीने तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असतं तिला. नाही नाही, बायकांनी घेतली असते तिला डोक्यावर, पण पुरुषांनी तिकिटाचे पैसे परत मागितले असते. काय म्हणे तिकिटाचे पैसे परत मागितले असते. तुमची मेली बुद्धी तुमच्या धंदा एवढी. हा. शी हा काय मेला धंदा आहे? आमच्या महिला मंडळातल्या बायका नाकं मुरडत असतात. मी तर हा धंदाच विकून टाकणार आहे. तेव्हा का, पण शेवटी महिला मंडळ कशावरून जाणार? मी आणि माझं महिला मंडळ एवढ्या जाणार नाहीये. समजलं? आता गेल्या पण मामा कसं काय वाटलं माझं का? नाना मामा कुठे गेली? ती आत गेली. तिला एका जागेवर बसलं की मुंग्या चावतात. हं. काय नाना हा. पुरुष हटाव कार्यक्रम कसा काय वाटला? पुरुष हटाव. येस पुरुष हटाव. अगं तुझ्या ममानं मला हटाव म्हटलं असतं तर तुला हे जग दिसलं असतं का? माझं ऐक, काय त्या ममाच्या नादा लागून असले काही जिम्मे खेळू नकोस. तुला एखादा खमका भेटेल. खमक्या? हं. नाना हा. तसा कोणी अजून जन्माला यायचंय. बाबा, या जगात वशिलेबाजीचं सर्टिफिकेट लागतं.
म्हणून ज्यांनी आपलं जीवन शिक्षणासाठी वेचलं, त्यामुळे त्या मास्तरांच्या, माझ्या वडिलांच्या पायावर हे सर्टिफिकेट मी कायमचं ठेवतोय. आणि या सर्टिफिकेट शिवाय माझ्या हिमतीवर मिळेल त्या मार्गाने या जगात मी पुढे जाईन बाबा. पण हे करत असताना तुमच्या नावाला कमीपणा येईल असं मी नाही वागणार. नोकरी मिळत नाही म्हणून वैतागलास होय रे? अरे आजकाल मुलींना सुद्धा नोकऱ्या मिळतात. तू तर काय पुरुष आहे, तरुण आहे, चांगला धट्टा कट्टा आहे, शिकलेला आहे, मिळेल ना की आज ना उद्या नोकरी. मी आहे ना तुझ्या पाठीशी, तुझी आई. अजून खंबीर आहे मी. आई चल पेढा कुठला असं मनाला लावून घेतात होय रे? तसं नाही ग, पण आज दिवाळी आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही. थांब तुला फराळच आणते. अगं पण माझं जरा ऐक आई. अगं वा 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 आई साहेब, अहो आम्ही काय कमी दिवे लावतोय म्हणून तुम्ही आणखी दिवे लावताय. लावा चला, आपलं काय गेलं. अरे हो नाथा, हा. तुला सांगायलाच विसरले. काय का शिपऱ्याहून तुझ्या मामाचं पत्र आलंय. काय पुन्हा पत्र आलं? कोण? मला वाटतंय 14व पत्र असावं नाही ग. नाहीतर आई मला सांग, या मामाला दुसरा उद्योग काय? दोघच नवरा बायको, ना मूल ना बाळ, मुबलक पैसा आहे, बाग आहे, जमीन आहे, एवढा मोठा वाडा आहे. त्यानं नुसतं बसायचं आणि मोडक्या तोडक्या अक्षरात खरडायची पत्र. मजा बुवा यांची. अरे जसं काही मामाकडून सगळं बघून आल्यासारखं सांगतोस की. अगं आई, तू सांगत असतेस ते ऐकलंय मी. अरे नाथा, तुझ्या मामांना खूप वाटतं आपण त्यांच्याकडे यावं राहावं, पण तुझे वडील स्वाभिमानी होते ना, म्हणून मी भावाचा कधी आधार घेतला नाही. ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली, म्हणून त्यांनी मुद्दाम पत्र लिहिलंय की ह्या दिवाळीला तरी या. अरे तुझे मामा मामी खूप प्रेमळ आहे. तू एक दिवस त्यांच्याकडे राहिलास ना तर तुझी खूप करमणूक होईल. हा. आता गोवाड झालेल्या तोंडानं आम्ही तुझ्याकडे एक मागणं मागतो. नाही म्हणायचं नाही. अरे बोल तरी. तू मुंबईला राहिलीस, शिकली सवारलीस, लेकाला शिकवलंस, समज झालं. आता मुंबईचं नाव काढायचं नाही. काय हो? होय, आता तुम्ही दोघं बी इथंच राहा, आम्हाला बी पोरबाळ नाही. हाय ते समज तुमचंच आहे. होय मामा, तसे काय आम्ही तुम्हाला परके नाही, पण इथं राहण्याचा आम्हाला आग्रह करू नकोस. नाही म्हणजे इथं राहणं आम्हाला नाही जमायचं. तू मध्ये बोलू नकस. ही शांत आहे, तिचा मी थोरला भाव आहे. आम्ही भाव भन काय ते ठरवू. हे बघ मामा, आईला इथं राहायचं असेल तर खुशाल राहू दे. मला मुंबईला गेलं पाहिजे. इथं असं आरामात जगणं मला नाही जमायचं. बघ दादा, हा आपल्या वडिलांच्या वळणावर गेलाय, तो ऐकायचा नाही. अगं बरं शांती आहे, तू असं कसं म्हणतेस? आमची माया येडी आहे, याचा तुम्ही काय विचार कराल का नाही? दादा वहिनी, तुम्ही मनात लावून घेऊ नका. आता आम्हाला जाऊ द्या. नाथा नोकरीला लागला की मी थोडे दिवस इथे येऊन राहीन, मग तर झालं. हा जावा, नाही तर काय बी करा. आम्ही तुमच्याशी बोलायचंच नाही ठरवलंय. यांच्या संकट बोलायचं नाही बरं का? मामा, हे मामा, असं रागवायचं नाही बुवा. अरे असं काय करतोस? तुझ्या या भाच्याला काहीतरी कर्तबगारी करून दाखवायची आहे. मोठं व्हायचंय, नाव लौकिक कमवायचं आहे. मामा, मी नाव कमवलं की तुला आनंद होईल की नाही सांग बू. अरे माझ्या भाच्या, अरे तू नाव मिळवलं तर हे आबाळ ठिंगणं होईल बघ तुझ्या मामाला. अरे तू गाजारवाट झाल्याचं टपाल आलं तुझ्या आईचं. त्या दिवसाला आम्ही अख्ख्या गावात फिरून छान पेढ वाटलं. गाव तर मी बी होते की यांच्यावर पेढ वाटायला. एकेकांना मुठी भर भरून पेढ खाल्ल्यात. असं नाही मग मामा, तसा योग परत आला पाहिजे का नाही? काय मामी? अरे मग मला काही ते करून दाखवू दे. ठीक आहे मामा, तुझा राग गेला का नाही? तसं नाही जाणार. आता जेवण झालं की तुला माझ्या संग लागोलाग निघायचंय. कुठं?
अरे रातला गावाबाहेर चंद्रावळीचा तमाशा उभा राहणार आहे. हा. तुला धावतो चल तू. अच, ऐकलं का? रातला चंद्रावळीच्या नाच गाण्याला जावं म्हणतोय. जाऊ का? दादा सगळ्या गोष्टी अगदी बायकोला विचारून करतोस नाही रे? ती आदांगी आहे. संसारात समज एकमेकाच्या विचारानं व्हाया पाहिजे, तेव्हा संसार सुखाचा होतो. मग काय म्हणता? जावा की. मागल्या वेळेला चंद्रा गावात आली होती तेव्हा तुम्ही तिला घराकडे जेवायला बोललेलं होतं सा. आता चरला आडू बांधून देते, घेऊन जावा बरं का. काय रे? कसं काय वाटलं पाखरू? पाखरू? हम्म. अरे मामा, तुझं काय वय आहे काय? पाखरू वगैरे काय? आता? काय? अरे वयाला काय झालं? मी अनका आणि विश्वामित्राचं जेव्हा झंगाड जमलं, अरे शुक काय करतोस? तेव्हा विश्वामित्राचं काय वय होतं का रे झंगाड करायचं? चुकलं आमचं. म्हणजे देवानं केलं की ग्वाड आणि माणसानं केलं की नावस्वाड वैर. अरे सोड र. तू काही कर पण ओरडू. काय चंद्रा? या चंद्राबाई, आज तुमचं नाच गाणं लय दिवस झालं बघा. खरंच? आमच्या काळजात लचक भरली. पुरे झाली तुमची थट्टा संपतराव. म्हणलं एवढं मोठं माणूस आज नाच गाण्याला आलंय, हम्म. तेव्हा गाणं ठसक्यातच व्हायला पाहिजे. आ? काय? हे आणि आज कोण साहेब आणलेत बरोबर? चाललं विसरलोच बघ. तुझी धुंदी डोसक्यात शिरली म्हणजे समजा इसरायला होतं बघ. हे मामा, काय बोलतो? अरे घबरा रे तू. हा, तुमची ओळख घालून देते. हा माझा भाचा म्हणजे नोकर. हा लय मोठा शिकून गाजरावाट झालेला आहे. याचं नाव नाता. नमस्कार. नमस्ते. हा मुंबईला असतो. लय मोठ्या अफसराच्या जाग्यावर ह्याची भरती व्हायची. हे काय म्हणताय सा? अहो, तुम्ही आमच्या मामाचं बोलणं मनावर घेऊ नका. का हो? अहो, मुंबईत कचऱ्यासारखे ग्रॅज्युएट पडले. एवढ्या मोठ्या आवाढव्य शहरात नुसत्या शिक्षणानं नोकरी मिळते. होय? तर हो, आमच्या धंद्याचं बी असंच झालंय. कुणाला कशाची कदरच नाही. सध्या जिकडे तिकडे सिनेमा झाल्यात, फुकटात नाच गाणं बघायला मिळालं तर ही गर्दी करतात. आणि कणात बांधून छान कमाई करावं म्हटलं तर खर्च बी निघत नाही. मग तुम्ही सांगा, इतक्या माणसांचं फळ आम्ही चालवायचं कसा? अगं चंद्रा, आता आठवण झाली बघ. कसली हो? आमच्या बायकोनं हे लाडू दिलेत तुझ्यासाठी. या बया, म्हणजे माझ्या वहिनीने लाडू धाडलेत व्हय? झालं. म्हणजे हिच्याकडनं लाडू मिळाल्यावर आम्हाला भाव बनून मोकळी झाली. तुला तसंच पाहिजे. साहेब, हा. आ करा. का? पहिला लाडू तुम्हाला. आमची गरीबाची ओळख ठेवा म्हणजे झालं. अरे तू असा काय तू वाट बघत उभा राहिलाय? मी काय करू? काय? अरे बाईची जात लई चलाक असती. बाप्या किती पाण्यात आहे याचा अंदाज घेती. अरे तू बी उचल की एक लाडू आणि घाल तिच्या तोंडात. अंगात. बरं वाटलं असेल नाही? आता म्हणावं, काय? आमची ओळख काळजाच्या कपाटात बंद करून ठेवा. असं म्हणावं. हम्म. अरे मामा, धंद्यातल्या ओळखी अशा काळजाच्या कपाटात ठेवायच्या म्हणजे बाईंच्या हृदयात एक आपल्याला अख्खं गोदरेजचं कपाट बसवावं लागेल. देवा परमेश्वरा रामा, अरे पांडुरंगा श्रीरंगा, नमस्कार रे देवा, सांभाळून घे. आजचा दिवस सुखा समाधानात जाऊ दे. परमेश्वरा नमस्कार रे देवा तुला. घे रे बाबा, उदबत्त्या लाव तिकडे. शाबास. समाधान लॉन्ड्री. समाधान, तुमच्या लॉन्ड्रीत कपडे धुतात का हजामती करतात? बाई, आपण कशासाठी आला आहात? काय म्हणाला? नाही म्हटलं, एवढं माझ्या हातातलं काम हटपतो आणि मग निवांतपणे आपल्याकडे पाहतो. मला 1 मिनिट सुद्धा थांबायला वेळ नाहीये. अहो, पण बाई असं काय करताय? तुम्हाला जर इतकी घाई होती मग याच्या आधी नाही का यायचं? म्हणजे तुम्ही आल्यावर तुमच्याकडे लक्ष द्यायला माझे हात मोकळे तरी असायला हवेत की नाही? नॉनसेन्स, तुम्ही मला समजलं तरी कोण? आगीचा बंब. काय? आगीचा बंब म्हणजे त्याला म्हणजे दाखवत मला नाही. काय म्हणायचंय की आगीचा बंब सुद्धा वेळ प्रसंग बघून थोडा वेळ थांबतो. पण तुम्ही आल्यापासून तुमचं आपलं ते ठण 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 म्हणून चालूच आहे. मग तुम्ही माझं केवढं मोठं नुकसान करून ठेवलं ते मला आत्ताच आता भरून हवंय. माझी नवी इम्पोर्टेड साडी चालली हो, खैबर खिंडी सारखं चक्क भगदार काढून ठेवलं. हा, वरती तोंड करू. हे बघा, मी आपला आभारी आहे. आतापर्यंत
आतापर्यंत इतिहासात मी खैबर खिंडीचं वर्णन फक्त वाचलं होतं. आज आपल्यामुळे साक्षात त्याचं दर्शन होत आहे. ते काय नाही, तरी म्हटलं होतं दिवसभरात काय भानगड करू नकोस म्हणून. नाही काय नाही, मला काय म्हणायचं बाई, ही तुमची साडी मला तरी काय इम्पॉर्टंट दिसत नाही. बसतो. बाई तुम्ही एक काम करा, ही साडी इथे ठेवून जा. मालकाला एक इथे दाखवतो. ही खैबर खिंड तुमची. लॉन्ड्रीच्या नियमाप्रमाणे याचे अर्धे पैसे तुम्हाला नक्की परत मिळायला हवेत. काय अर्धेच पैसे? यस. मिस्टर, ही साडी मी काय लिलावात घेतलेली नाहीये आणि तुमच्या दारात भीक मागायला सुद्धा आलेली नाही. म्हणे अर्धेच पैसे देऊन टाकू. या साडीतून तुमचा 4 महिन्याचा पगार नक्कीच सुटेल. ह्या तुम्हाला ठेवून लॉन्ड्रीत काम करतो आणि स्वतः लँडलॉर्डच समजतो मला. खैबर खिंड, मी सुद्धा इथे दे दान सुटे गिराण करत नाही थांबलेलो. हे तुमचं जुनं वस्त्रदान घ्या, आम्हाला नको. इडियट मेला. ना काय समाधान. जळलं मेल्या लोकांना कसलं समाधान देतात कुणाच ठाऊक. ओ खैबर खिंड, म्हणतेस तिच्या आईला सगळं किचाट. मावशी, अगं तुझा पत्ता शोधून काढता काढता नाकात दम आला माझ्या. शेवटी कोणीतरी म्हणाल अंत्यविधी सामानाच्या दुकानात जा, तिथं राहतात ते. अरे पहिल्यांदा मी तुला ओळखलंच नाही बघ. असं म्हटलं कोण एवढा हिरो येऊन दारात उभा राहिलाय, तुम्ही कशाला आला तिथं? नाही म्हटलं परदेशी बनावटीची मोटर घेऊन कोण पाहुणा आलाय आमच्याकडे. आलेच लगेच मागोमाग बघायला. दुसरा तिसरा कोणी नाही हो, सख्खा भाचा आहे तो माझा. जया मेला संशय स्वभाव. जातो जातो जातो. मावशी, अगं काकांशी ओळख नाही करून दिलीस तू माझी. शी 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 शी. तुझ्याशी आणि त्यांची ओळख का? तुमच्यात काहीतरी राडा दिसतोय. अरे तुझ्याशी ओळख करून देण्याच्या लायकीचे आहेत का ते? जाऊ दे, आमच्या घराची रोजचीच कटकट आहे, काही अर्थ नाही त्याच्यात. बरं का रे बंड्या, तू काय घेणार? कोल्ड कॉफी की टी रे? ए भंकसपणा नको हा मावशी. चायला तू मला काय परका समजतेस? नाही हा बंड्या, काहीतरी घेतलंच पाहिजे. अरे इतक्या वर्षांनी तू आमच्याकडे आलास, तुला आठवतं लहान असताना तू आईच्या कडेवर बसून एकदा आमच्याकडे आला होतास, तेव्हा तुझ्या सगळ्या अंगाला खरूच झाली होती आणि सारखा करून रडत होतास. आईला तेवढेच आमची तंत्रोळीचा मावशी. पण आता आपली तब्येत फर्स्ट क्लास आहे हा, एकदम फिट. असं दे दिसते छान. पण हे बघ बंड्या, हा? मी तुझं काही ऐकणार नाही. तू काहीतरी कोल्ड तरी घेतलंच पाहिजे. मी मागवते. आहो आहो, इकडे या. काय हुकूम आहे? 2 मँगोलाच्या बाटल्या घेऊन या तुम्ही समोरच्या हॉटेलातून. 2? येस, आमच्या दोघांसाठी. हा हे बघा, येताना स्ट्रॉ आणायला विसरू नका. हा त्या नळ्या. 2 मँगोला 2 स्ट्रॉ. 2 मँगोला हे 2 सुद्धा पाठ 2 करत मँगोला जा. 2 स्ट्रॉ. मावशी, हं. परवा तुझं पेपरात छापून आलेलं भाषण वाचलं. आईला तुमच्या मंडळानं नवरे लोकांची कसली वाजवून टाकली आहे. आता तू सांग पंड्या, नाही म्हणजे करायचं तरी काय? अरे बायको म्हणजे हे मेले नवरे समजतात तरी काय? यांच्या 18 दारिद्र्यात आम्ही आमचा तारुण्य सडवून काढायचं. आईला हे किचाटच. मावशी, फॉरेन मध्ये असलं काही भंकस नसतं. तिथं कुणीही कुणाचा गुलाम नसतो. अय्या, म्हणजे तू फॉरेन मध्ये असतोस? ओ नो, इंडियातच. अगं माझा इथं फार मोठा बिझनेस आहे. हो तेच म्हणते मी. कारण बंड्या, तू मराठीत 2रीत का 3रीत असताना नापास झाल्यावर शाळेतून काढून टाकलं होतं ना मास्तरांनी. अगं शिक्षणावर काही सुद्धा अवलंबून नसतं ग. अगं मावशी, हं. माणसामध्ये गट्स पाहिजेत, गट्स. पैसा कमवायला ब्रेन लागतो. मावशी, तुझा हा हिंदूंच्या अंत्यविधीच्या सामानाचा धंदा तिच्या आईला आपल्याला बिलकुल पसंत नाही. अरे मला तरी तो होपलेस धंदा कुठं आवडतोय? कसला आला मेला तो धंदा, धंदा तो. अगं आपल्या मायबाप सरकारनं पब्लिक लोकांच्या सोयीसाठी हाय क्लास धंद्याच्या इतक्या एक टॉप स्कीम्स काढलेल्या आहेत. फक्त साला राडा करता आला पाहिजे. कोण करता काय? माझ्याशी गाठ आहे. हा बंड्या समजतो कोण स्वतःला. आमच्या घरात येऊन रुबाब काय आहे काय? खोल. नवरा म्हणजे गाढव काय? समोरच्या हॉटेलातून 2 मँगोला आणा. तुमच्या बापाचा नोकरच का नाही? याची तरी परगोलॅक्स जुलाब की मीठी टिकिया. उद्या बघा, अहो म्हणायला वेळ मिळणार नाही, तिथेच मुक्काम करावा लागेल. बंड्याला म्हणा भर पिपाट पाणी उद्या. मावशी, तू म्हणशील तर तुला असला चॅप्टर धंदा खोलून देईन. काय झालं? चॅप्टर धंदा. पैसा म्हणशील ना
तर साला फावड्यानं मातीसारखा ओढशील ग. कुणाची झिकझिक नाही, किचकिच नाही, हार्ड मनी. महिन्याभरात बंगला बांधशील, हा? ब्रँड न्यू इम्पाला कार घेशील. आहेस कुठे? महिन्याभरात? अरे काय खरं बोलतोस ना तू बंड्या? अरे खरं म्हणजे यात तिकडंबाजीवर काही नाही हं? साला एकदम रॉयल धंदा. कसला धंदा म्हणालात बंडोबत? म्हणजे सट्टा बेटिंगचा का नारिंगी मोसंबीचा? तुम्ही मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. नाही. तुम्हाला काही धंद्यातलं कळते का? नाही. तुम्ही आपल्या बाटल्या फोडून द्या. फोडूनच आणलेत. हा. ही तुम्ही घ्या. तुम्हाला काही अक्कल आहे? आधी पाहुण्याला द्यायचं. घे, घे रे तुम्ही घ्या बंड्या. ना, तुम्ही घ्या. नाही नाही घे. तुम्ही घ्या तुम्ही. तुम्ही गप्प बसा. थँक्यू. रॉंग नंबर. अगं मावशी, यानं काय आमचा घसा ओला होणार आहे थोडाच. बडबड घ्या. तुमचा घसाच काय सगळं आलं होईल, काळजी करू नका. नाही मी बाहेर आहे, काही लागलं तर बोला. हा? घे रे. गोविंदा पी भरून ठरे, पाणी गेलं की पंचायत होईल. Cheers. घे. अरे हळूहळू ठसका लागेल. थंड आहे ना? मामा आपल्याकडे ब्रँड न्यू कार घेऊन कोण आले का? माय गॉड मामा धक्काच बसला मला. मला वाटलं कोणीतरी आंधळा बसलाय आणि तो शाळेच्या मदतीसाठी. भंकस तिच्या आयला. सॉलिड जोक. आंधळा नाही काय तो, आपल्यापेक्षा डोळस आहे. अच्छा बरे का, मी ओळख करून देते. ही माझी एकुलती एक मुलगी मधू. हाय हाय. मधू म्हणजे स्वीट. आणि हा बंड्या. मामा क्लीन बॉय झाल्यासारखा त्रिफळा चूर्ण चेहरा दिसतो नाही का रे यांचा? आईला इथे गुगलीलाच दांडी उडाली. तुम्ही प्लीज सिट डाऊन करा ना. Oh, thanks. बस. आणखीन घे ना थोडा मँगो. नको. आईला हा काय राडा झाला. काय म्हणाला? काही नाही काही नाही. मला वाटतं मावशी मी आता निघतो. का रे एवढ्या घाईने निघालास? छे छे, आज मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. मी तुमच्या शेजारी बसली म्हणून तुमच्यात काय करंट सुरू झालाय काय? नाही नाही मावशी, जेवायला मी तुझ्याकडे पुन्हा केव्हा तरी येईन. असं कसं, आज तू पहिल्यांदा आलाय. मी तुला जेवल्याशिवाय सोडणार नाही. अरे शिकरण पोळी आता करते. नको मावशी, माझी दुसरीकडे अपॉइंटमेंट आहे, ती मी साफ विसरलो होतो. मला तर जाऊन यायचं होतं. तुमच्याकडे हे आहे का? काय हवं म्हणाला? नाही नाही, माझी ब्रीफकेस. अच्छा, briefcase. मावशी, तुझ्या मंडळातल्या 2 बायका आपल्या धंद्यासाठी बोलावून ठेव. कशासाठी? आपलं ते पैशाचा धंद्याबद्दल आपण मागवून बोलूया. बरं आहे ना? अहो, पण तुम्ही थांबणार थांबलाच तो, पण मला घाई झाली आहे. सुटलो बुवा. सोय होती म्हणून निभावलं, नाही तर भलते वांदा आला असता. कुठलं का पाणी साहेब? तू आज आपलं मोठंच काम केलंस यार. घे. साहेब अहो सोय होती म्हणून केलं. मी काय घरातनं पाणी आणून दिलं का तो मासनी? हाई बंदी नको यार. घे. भंकस तिच्या आईला ठेव म्हणतो तर. तू मोठाच खानदानी इमानदार नोकर दिसतोस रे. हा साहेब, आपण खानदानी आणि इमानदार तर आहेत. आपलं एक छोटं काम करा, आपल्याला कुठेतरी एक नोकरी द्या. म्हणजे ही नोकरी तू सोडून देणार? ही कसली नोकरी आली आहे साहेब? बदलीचं काम करतोय. असल्या रोज बदलीच्या काम करून एक काम आलाय बघा. तसे माझ्याकडे जॉब खूप आहेत. आपल्याला एक द्या. एक नवीन बिझनेस ओपन करतोय, बर. त्याचं जमलं की तुला कळवतो. नक्की साहेब. नक्की. सलाम साहेब. नाही असं नाही, मी पगारात घेतो की. कठीण 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 किती पुरुष हृदय बाई, कठीण 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 किती. कठीण हृदय सुद्धा पागळलं पाहिजे असं मॉडर्न बनवून यायला सांगितलंय नवऱ्या बहिणी. या धंद्याचं जमलंच पाहिजे असं म्हणतात. या महागाईच्या दिवसात या भाजीच्या धंद्यावर 2 माणसांचं जेवण मोजून मापून करावं लागतं. देवा, 2चे 3 कधी होणार आहेत रे? दुकानात जावं, गिऱ्हाईक विचारतं, संसारे मामा तुमच्या संसाराच्या वेलीला भोपळा कधी लागणार आहे? आमच्या वेलीला भोपळा लागायला भोपळ्याला वेळ तर हवा. आमचा भोपळा सदा बिझी. पोट कापलं, नाक कापेल तेव्हा कळेल. गुलाब गुलाब, माझं बोट कापलं ग. कापायचं आज मला लुगडं नाही ना माझ्या अंगावर. तिकडे लक्ष लागलं असेल तुमचं. हे कप्तान डोळ्यात खूपच असेल तुमच्या. अगं गुलाब, काय बोलतेस? संसारी माणसाला हे शोभत नाही. तू असा किरिस्तावाचा धगा करून लिहिणार आहेस का? आम झाकलंय ना मी सगळं. उघडं तर नाही ना टाकलेलं. उघडं नाही म्हणजे हे सगळं काय गोल मोकळं मोकळं. चाळीतले लोक काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात?
लोक म्हणतात मामानी मामीला मोकळी सोडली. म्हणू देत, खुशाल म्हणून देत, मी मोकळीच आहे. मेले भाजीवाले काय भाजीवाले. आणि तू काय इंग्लंडला जन्माला आली आहेस काय? तू पोळ्या लाटणारी स्वयंपाकीण बाई आहेस हे विसरू नकोस. असू दे, सारखं सारखं काही हिणवायला नको की मला. बायकांची कर्तबगारी काय आहे तेही दाखवणार आम्ही तुम्हाला. आम्ही की नाही एक नवीन बिझनेस काढणार आहोत. लक्षणं दिसत आहेत. काल तू नुसतं फडकं गुंडाळून चाळभर इंडत होतीस. फडक कप्तान म्हणतात त्याला. कप्तान? हो. तरी चाळीतले लोक मला विचारत होते तुमच्या संसार नौकेचा कप्तान बदलला काय म्हणून. काय हे बघा, मी बाहेर जात असताना उगीच किटकिट करत जाऊ नका माझ्या मागं. हे सगळं करते ते तुमच्या संसारासाठीच ना. तर मेला जळून जळून कोळसा होतोय तुमच्या अंगाचा. तरी बरं मी एकटीच कुठे बाहेर जात नाही. त्या शेजारचे गरवारे बाई नेहमी असतात माझ्या बरोबर. ते आणखीन वाईट. यांचं काय सगळंच काम उडाण टप्पू सारखं. छत्रीवाल्याकडनं छत्री रिपेअर करून आणा म्हणून सांगितलं होतं, पण तेवढं सुद्धा झालं नाही यांच्या हातून. आता उन्हाची बाहेर कशी जाऊ मी? कुठं उलटलेत कोणाच ठाऊक. आहो ना चला बघू कपडे कुठे आहेत तुमचे आणा. आहो आलो आलो. एकतर यांची कटकट ऑफिसची कटकट. खालचं झाकलं वरचं कुठे आहे आणि बघू इकडे आनंद लोक. तू आता फणी कसली काढतेस आणखी? हात घाल बरं. हातात पाय पाय हात घाल. तू काय आहो काय करताय? आलो 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 आलो. काय कटकट आहे हे बघ. तू ह्याचे कपडे काढ, ह्याला कपडे पुढचे घाल. मी आलो. नवरा ऑफिसला जाईपर्यंत त्याला अगदी घासून घासून घ्या. आणि काय ग मधुमालिनी, घरातल्या सगळ्या साड्या वॉशिंग कंपनीला धुवायला दिल्यात की काय? का हो? काय? ऑफिस मध्ये ती टायपिंग ठोकणारी बाई अशी चालते तुम्हाला, आणि घरातली बायको तेवढी चालत नाही का? तरीच तोरली कार्टी म्हणत होती बाबा आईला बसताच येत नाही म्हणून. मधुमालिनी चाळीच्या बेडती असली फॅशन. अगो आपल्या चाळीचे जिने खालून उघडे आहेत, वरून खाली जायला लिफ्ट नाहीये. कळली तुमच्या अक्कल? चाळीचे जिने खालून उघडे आहेत म्हणून खालची सगळी माणसं वर आकाशाकडे डोळे लावून बसलेली नाहीये. मेली बुद्धीच कारकुंड्याची. काय? म्हणून तर आपला संसार हा असा फाटका. असू दे असू दे. या फाटक्या संसारातून डोकं वर काढायची धडपड चालली आमची. काढा काढा. समजलं? समजलो समजलो. बायकाने हे असलं घातलं की पुरुषाला डोकं वर करायलाच नको. शट अप. इंग्लिश बाई दम देतीस मला? एवढी छत्री दुरुस्त करून आणा माझी. आणणार नाही. काय? आज छत्री दुरुस्त करून घेऊन आणा म्हणून सांगते. उद्या कुत्री पाळशील त्यांना फिरवून आणा म्हणून सांगशील. मला 400 रुपया पगार मिळवत नाही तर मी जास्त बघा बाबाची. हे पहा, तुम्ही या नोकरीचा राजीनामा देऊन टाका बघू. काय? मी तुम्हाला घरी बसून पोषेल. म्हणजे तुला बिन पगारी घरगडी झाला आईताच. ते का म्हणून? आम्ही आता मोठा बिझनेस खोलणार आहोत. तरी कोणीतरी आपल्या दारावर खडून लिहून ठेवलंय काय? बिझनेस चालू आहे म्हणून. लिहू देत लिहू देत. तुम्ही सुद्धा तुमच्याकडून त्यांच्या दारावर कष्टच लिहून ठेवा. मेलं जरा कुठं बायको घराबाहेर पडली की यांच्या पोटात बायकोला उठल्याच. मी मेली संसारासाठी एवढा आटापिटा करतेय, पण बायको कुठे चाललीये, काय धंदे करतेय? आता संशय खाऊन 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 झुरळासारखे झाले तब्येतीनं. छत्री तेव्हा तुमच्याचकडं मी जाते उन्हाची तडफडत. अगं उन्हात काळी पडशील. चुप. काय हो, आटपलं की नाही गरवारे बाई? झालं हा आले. वाचन आहे. अहो मी हा फ्रॉक घातला ना तर आमचे हे म्हणताय काय? गिरावरून खाली कशी उतरणार म्हणून. अहो हल्ली विमानातनं सुद्धा पॅरेशननं पहिल्यांदा बायकाच खाली उतरतात. तर काय? जिन्याचं काय घेऊन बसलाय? नाही तर काय? आमच्याकडे सुद्धा हेच पुराण चाललेलं असतं. मेले नवरे सगळे गाढो. तर काय? चला अहो त्याला उशीर होते आपल्याला हो, म्हणून चला. पण आपली तिकडे वाट बघत असतील. हो, चला, चला, चला. चला. अहो काय झालं? अहो सगळं मोकळं मोकळं वाटतंय हो. आपण नीट चला ना. एवढ्या सॅल्स बरोबर आहे. गाडविणीचा गोंधळ, चपलांचा सुकाळ. आत कसली तरी मीटिंग चाललेली दिसते. वा 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 वा. आज घराचं अगदी हॉलिवूड झालेलं दिसत आहे. मार्लिन मनरो, रिटा हेवर, एलिझाबेथ टेलर, काय भरण्या सजल्यात. वा वा. मावशी हे सगळं किचाट करून टाकलं तुम्ही. अगं ही कॅबरे डान्सिंग पार्टीची तयारी झाली. म्हणजे काय रे बंड्या, हे भाक नको? अजिबात नको. अगो बाई, म्हणजे
हा धंदा तरी कसला आहे तो नीट विचारून घ्या हो नवरे बाई. हो आम्ही संसारी बायका भलत सलत काही असलं तर आम्हाला नको ग बाई. म्हणजे बंड्या नको म्हणजे राडा तिच्या आईला. मावशी अगं विवाहित महिला मंडळाच्या नावानं आपण गव्हर्नमेंट कडून लोन पास करून घेणार आहोत. तुमची ती जुन्या फॅशनची कडी कोयंडा टाईप कासोटा मारून नेसायची लुगडी असतात बघ. हा आलं लक्षात. म्हणजे नऊवारी लुगडी. हा म्हणजे बाळवत वळणाची. हा म्हणजे घर संसार वाली बाई दिसायला पाहिजे यांना. हा, बरोबर. अरे बंड्या मग हे पहिल्यांदा नाही का सांगायचं. अरे अंगात फ्रॉक नाही म्हटल्यावर आम्ही काय घाबरलो. तिच्या आईला. मावशी अगं प्युअर फॅमिली वाल्या बायका दाखवून आपण गव्हर्नमेंट कडून पैसे उकळायचे आहेत. काही फांदेबाजी तर तसं नाही ना रे बाबा. बाबा. आपण फांदेबाजीच्या साफ विरुद्ध आहोत. मावशी अगं आपल्याला धंदा करायचा आहे तो सिंपल शाकाहारी. म्हणजे आपण जेवणाचं एखादं हॉटेल काढायचं म्हणतोस की काय तू बंड्या. आपल्याला असले अंटू पांटू धंदे करायचे नाहीत. मग? आपण फर्स्ट क्लास पैकी सरकार मान्य कुक्कुटपालनाचा धंदा करायचा आहे. म्हणजे कोंबड्या पाळायच्या. बंड्या मेल्या सांगून सांगायचा धंदा तो असला कोंबड्यांचा. अहो आमच्या ह्यांच्या आजोबांनी सुद्धा कोंबड्या पाळल्या होत्या पण कसला तरी रोग होऊन पटापटा 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 सगळ्या कोंबड्या मेल्या की हो. बाई ग तसं झालं तर त्या रिकाम्या खुराड्यात आम्ही आमच्या नवऱ्यानं ठेवायचं की काय. यापेक्षा तू दुसरा कुठला तरी चांगला धंदा बघ. पापड लोणची मसाले कुरडया याचा आपण मोठ्या प्रमाणावर धंदा करूया. मावशी अगं आपण कोंबड्या पाळणार त्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या असणार. खरंच का रे बंड्या. सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या. गोल्डन एग्स. ठेवलं त्याच्या बापानं. बायका बघून बनवा बनवी करतोय हरामखोर. दुकानात ये हा एक बांबू आहे दाखवतो तुला. सोन्याच्या अंड्यांचा धंदा साला पैशाचा नुसता पाऊस पडेल मावशी. बोल बॉम्बे खरेदी करून टाकू आपण. तुमच्यापैकी एक एक जण लाखो रुपयाची मालकीण होईल. अय्या खरंच. Yes. पण एक छोटासा राडा करावा लागेल. काय 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 हे गुपित कुठेही बाहेर फुटता कामा नये. नाही सांगणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हं? आपल्या धंद्यासाठी मुंबईतलं सगळं काही विकून टाकून मुंबई सोडून तुम्हाला बाहेर गावी येऊन राहावं लागेल. राहू की नाहीतरी आहे का या मुंबईत. नाही का गरवारे बाई. हो ना. भंकस तिच्या आईला. तुमच्या नवऱ्यांच्या परमिशन घ्या आधी. त्याला काय विचारायचे. त्याला कसली आली काडीची अक्कल. नवरे सगळे काढो. नाहीतर काय आम्ही आमच्या अक्कल हुशारीवर हे सगळं करणार नाही का हो ना. पण बघ हा बंड्या. हा तुझ्या शब्दावर आणि भरशावर हे सगळं धाडस आम्ही करणार. मावशी मावशी असं टिनपाट सारखं फुटकं मन करू नकोस ग. आता आपण किंग आहोत त्या धंद्यातले किंग. साला चांगल्या चांगल्या बिझनेस वाल्यांची वाजवून टाकू. असं आहे का. माझ्याशी गाठ आहे किंग. माझ्या समोर नसेल का. मग ठरलं तर. हो ठरलं. मग आता तयारीला लागा हो, अवघड. मावशी मधू कुठे आहे ग. आल्यापासून पाहतोय कुठे दिसली नाही. अरे आज रविवार नाही का मैत्रिणींच्या पिकनिकला गेली आहे ती. कमाल आहे सकाळ सकाळपासून काही भावने नाही. गावातलं आरोग्य सुधारलं काय राजा भाऊ. या 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 आज तुमच्याच हातची भवानी आहे. हो, हो. ही माणसाला शेवटची संधी असते. इथं माणसाची गमेंट स्वार्थ सगळं काही संपत. बरं हे कोणासाठी आलात. माझ्यासाठी. तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःच. दुसरं कोण येणार नाही. बरोबर आहे. ही दूरदृष्टी पाहिजे माणसाला. बरं मग मुलं बाळ शेजारी पाजारी कोणी नाही. हाय की समजे. मुलं आहेत सुना आहेत लेकी आहेत जावई आहेत नातवंड आहेत कुटुंब सुद्धा आहे. इतकं असून सुद्धा नाही आलं लक्षात. पैशाशिवाय सगळं व्यर्थ आहे. बरं शिवाय आपल्याला काही वैकुंठाला न्यायला तुकाराम सगळं विमान थोडंच येणार आहे. आपलं सामान आपल्यालाच घ्यायला पाहिजे. तुमचं बरोबर आहे. सकाराम काय मला यांच्या साईजचं सामान काढ. तब्येत चांगली आहे. नवीन बांबू काढ. ओ सामान कसलं काढताय. तुमच्या दुकानाचा ताबा घ्यायला आलोय. तुमच्या पुरतं सामान घ्या आणि आधी खाली उतरा. तुमच्या कारभारणीकडनं हे दुकान विकत घेतलं मी. कॅश पैसे मोजले कॅश. ही बघा त्याची पावती ही पावती. आधी खाली उतरा. कमाल आहे. मुंबई सोडायची म्हणून हिने दुकानं विकून टाकला. अहो मंत्रिमंडळ बदललाय. चांगला सीझन सुरू झालाय. हे काय अवधा साठवलेला. भंकस तिच्या आईला. हाय मधू. हाय बंड्या. मधू ही मोत्याची माळ तुझ्या गळ्यात काय चकाचक दिसेल नाही. माझ्या गळ्यात नको रे किचडच दिसणार तिच्या आईला. तुझ्या गळ्यात काय टप मध्ये राडा करेल माहितीये.
मी घालते माझ्या हाताने नाही मधू मी घालणार. नाही बंड्या मी घालणार प्लीज मी घालणार. बंड्या मी घालणार. बंड्या मी नाही, घालणार मी घालणार. मी घालणार. चल बोलू नको माझ्याशी मधू हं. अगं ही माळ लेडीज आहे. अरे बाबा ही माळ लेडीज कम जेंट्स आहे आणि बंडेराव तुम्ही सुद्धा जेंट्स कम लेडीज आहात आहा. इकडे या इकडे या इकडे या काय दिसतंय राडा एकदम तिचा त्याच्या आयला मधू आ, मोत्याची का होईना पण माझ्या गळ्यात माळ घालतेस लक्षात ठेवा. हा शिरा आला. बरे का बंड्या आपली सगळी तयारी झालेली आहे. अच्छा. हा, घे हा बंगला ते कळकट्ट दुकान मी सगळं विकून टाकलेलं आहे. आता तू हो म्हणालास की निघायचं. घे खा. मामा कुठे जायचं का आपण एका ब्युटिफुल निसर्गरम्य छान पैकी सुंदर अशा हं. लाजवाब बहुत खूप देखण्या गावात जाऊन राहायचं आपण. हो अगं कुक्कुट पालनाचा धंदा उघडून देणार आहे तो आपल्याला. पण काय रे बंड्या हं? खरंच सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत ना त्या. माय गॉड सोन्याची अंडी येस सोने का फायदा देणाऱ्या 500 कोंबड्या आणि 500 कोंबडे पाळणार आहोत आपण. एकेका कोंबडीने एक अंडे दिलं तरी किती माल पाणी होईल विचार कर. पण कोंबडे कशाला पाळायचे आपण वा अंडी नको कोंबडे असल्याशिवाय कोंबड्यांचा राडा होईल का? ते अंडी देतील का? आय लाईक खुळच आहे. मग महिन्याभरातच आपण लक्षाधीश होऊ नये. काय हो ही काय अवधा साठवली तुम्हाला? कुठल्या सोन्याच्या अंड्याला बोलून हा सोन्यासारखा संसार विकून चालला तुम्ही? सोन्याचं अंड घालणारी कुणी कुणी पाहिले का? काय कोंबड्या एवढ्या शिरात आणून भंकसपणा करण्याचं काही कारण नाही. तुमच्यापेक्षा मला जास्त अक्कल आहे. मी जे काय करते त्याच्यात तुमचा राडा मला नकोय. गाढवासारखं घर डोक्यावर घेऊन ते आपलं करतायत मेले. हे बघा तुम्हाला माझ्यावर यायचं असेल तर तुम्ही या नाहीतर मी माझ्या बेबीला घेऊन आजच मुंबई सोडून जायचं ठरलं आहे. मामा अगं ते हे माझं कॉलेज रडू नका. कॉलेज गेलं खड्ड्यात. आजपासून तुझं कॉलेज बंद आणि माझे कॉलेज. आणि तुम्ही कितीही फांदेबाजी केली तरी मी माझा निर्णय बदलला नाही म्हणजे नाही. मग काय नाना येणार ना आमच्या बरोबर येस आय मस्ट कम. माझा बाप येईल. येईल. अगं पूर्वी रामा पाठोपाठ सीता वनवासाला गेली. आता काळ बदलला ना. आता या सीते पाठोपाठ हा राम आलाच पाहिजे. काय सीता माई हा, घ्या. आपण मुंबई सोडून चाललोय त्याचा निरोप समारंभ आहे हा. घ्या. अहो घ्या काय पोळीनं 10 प्लेटी झाल्या ही 11वी. अहो माझ्याकडून आणखीन एक घ्या. असं म्हणतात. हो मला बाई आग्रह मोडवत नाही. घ्या. आपण नवऱ्याच्या नाकावर टिचून हा सगळा बिझनेस सुरू करतोय. त्याचं श्रेय तुम्हाला आहे बरं. आज यांच्या महिला मंडळाच्या वतीनं आमचा सत्कार आहे. घ्या ना घ्या. कर्म माझं. अहो आईस्क्रीम जरी महिला मंडळाचं असलं तरी पोट माझं एकटीच आहे. नाही पण माझ्या आग्रहासाठी एवढी एकच प्लेट. अहो गरवारे बाई यांच्या महिला मंडळाच्या 52 सभासद आहेत. त्यांच्याकडून मी एक एक आईस्क्रीम खाल्लं आणि मी मेले तर आमच्या यांचं काळीज आईस्क्रीम सारखं थंड पडेल. हो बघा ना. नाही पण एवढी एकच प्लेट माझ्यासाठी. असं म्हणता मला एक आग्रह मोडवत घ्या ना, नाही. घ्या. पण बघा ही शेवटची हो, अगदी शेवटची. अहो ऐकलत का आज तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळाली. कायमची आपल्याच पायाची पुण्याई. नेहमी आशीर्वाद असू द्या ह्याच्या पाठीशी. आज माझ्या कष्टाचं चीज झालं. ए आई आधी तू तोंड गोड कर बघू. नोकरी नव्हती म्हणून वैतागला होतास ना. तूच तोंड गोड कर बघू. दोस्त लोक मागे मी तुम्हाला एका नवीन धंद्याबद्दल बोललो होतो. तो धंदा आता आपण सुरू करणार आहोत. विवाहित महिला मंडळ म्हणून एक फंटूश मासा आपण आपल्या गळाला अडकवलाय आणि त्याच्या नावावर आपण हा 420 गिरीचा धंदा करणार आहोत. या मंडळाच्या नावावर गव्हर्नमेंट कडून लोन पास करून घ्यायचं आणि सरकार मान्य अफाट पोल्ट्री काढून त्याच्या आईला गव्हर्नमेंटचीच तंत्रवून ठेवायची. म्हणजे एखाद्या गावात या महिला मंडळाचं हळदी कुंकू आपण ठेवायचं. अख्ख्या गावातल्या बायका त्या हळदी कुंकवाला येतील. त्यातल्या सोन्याचे दागिने अंगावर घातलेल्या बायकांचे पत्ते आपल्या महिला मंडळातल्या बायका आपल्याला आणून देतील. ठीक आहे. रात्री त्या गावात एका गिर्रेबाज पाखराचं नाचगाणं करायचं. गावातले झाडून सगळे बापे त्या कार्यक्रमाला गोळा होतील आणि आपण तिकडे राडा करायचा. पत्ते मिळालेल्या घरावर धाडी घालायच्या. त्यातले सोन्याचे दागिने पळवायचे. ते गाळायचे. त्याचे बारीक बारीक मणी करायचे
आणि पिठाच्या गोळ्यात घालून ते कोंबड्यांना खायला द्यायचे. कोंबड्यांच्या पोटात ते ठाकठीक राहतात आणि फक्त कोंबड्या सप्लाय करायच्या. खाली कोंबड्या सप्लाय करायचा धंदा. येस, फक्त कोंबड्या इकडून तिकडे सप्लाय करायचा धंदा. बरं, हा धंदा आपण विवाहित महिला मंडळाच्या नावावर करणार असल्यामुळे चायला गव्हर्नमेंटच्या बापाला सुद्धा आपला संशय येणार नाही. नाच गाणं करणाऱ्या एका गिर्रेबाज पाखराला मी शेजारच्या खोलीत बसवून आलोय. तुम्ही इथं मजा करा, मी तिकडे जाऊन येतो. ठीक आहे? पार्टी तर जाम दिसती, पण आपल्याला कशाला बोलली असेल हो? काय आईस्क्रीम मस्त आहे, छान. अरे अरे अरे, तू भी कशाला? आपण तू आज आमची पाहुणी आहेस. खा खा, धमाके आईस्क्रीम खाओ. आज आपण खुश आहोत. अरे भंकस, तू इथं बायकांसारखं आईस्क्रीम काय खात बसलायस? अरे तुझा ग्लास भरून ठेवलाय तिकडे. जा आणि हे बघ, जाताना दार लावून घे. बर. अगं बस 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 बस. चंद्रा, अमावस्येच्या चंद्रासारखी इतके दिवस कुठे गायब झाली तीस ग? अहो गणपतराव, गावोगावी खेळ चालल्यात ना हो माझं. हे चालेत तर आम्हाला भेटायला सुद्धा वेळ नाही का? बरं आलेत की नाही? तुमचा निरोप मिळाल्यावर लागोला गणपतराव तुमच्यासाठी म्हणून धावत आले बघा. चंद्रा, हा एवढा छकडा चंद्र सोडून आकाशातल्या चंद्राच्या मागे का ग धावतात लोक दगडमाती गोळा करायला? चला, मला ना ठाऊक. तर काय हो, इतकं कसलं अर्जंट काम काढलं माझ्याकडं? अगं, तुझ्याकडे दुसरं कसलं काम वाटणार? गणपतीला आठवण येते मोदक खायची, तसंच वर्षातनं एकदा तरी उत्सव साजरा करावा असं आम्हालाही वाटतं. लई चांगलं बघा. बरं, तुझं धंदा पाणी कसं काय चाललंय? चाललंय आपल्या कासवाच्या गतीनं. चंद्रा, तुझ्या बरोबर पार्टनरशिप करायची म्हणतोय. अगो बया, माझ्या धंद्यात पार्टनरशिप? तुझ्या धंद्यात नाही ग, तुझ्या बरोबर जन्माची पार्टनरशिप करणार आहे. खरंच? तर तुम्ही कुठं, आम्ही कुठं, असं कधीतरी होईल का? अगं, करायचं म्हटलं की सगळं होतं. तुझा तो आईस्क्रीमचा कप घे बघू. या आनंदाच्या क्षणी आपण तुझ्या कपातला आईस्क्रीम खाऊया. घ्या. असे नाही सोडणार. सोडा म्हणते ना. तिच्या आईला आता सोडा सोडा म्हणतेस काय? चंद्रा, तू माझी धंद्यातली पार्टनर ना. तुझ्याकडे एक फार महत्वाची कामगिरी सोपवायची. कामगिरी? कसली हो? आम्ही सांगू त्या गावात तुझं नाचगाणं करायचं आणि तिच्या आईला इलेक्ट्रिकच्या पॉवर सारखा पब्लिकला जाम चिकटवून ठेवायचं आपल्या गाण्याला. सुट्टा सुटला नाही पाहिजे. त्याची काय बी काळजी करू नका तुम्ही. हे पहा, आपल्याला कायमची मुंबई सोडून बाहेर गावी जायचंय. काही एक शिल्लक राहता कामा नये. तुम्ही नुसत्या उंटावरून शेळ्या हा का? नवरा म्हणजे बिनपगारी गडी. लुगडी नेसायची, मजा मारायची तुम्ही आणि ओझी उचलायची आम्ही. आता काय झालं? हे काय लावताय? लोंबू दे, ते अंगात असतं हे तरी लोकांना कळू दे. आमच्या आबरूची लक्षणं लोंबतायत, त्याची तुम्हाला लाज वाटत नाही? चांगला चालता धंदा सोडायचा आणि सुखाचा जीव तिकडे जाऊन दुःखात घालायचा. तुम्हा बायकांना तेवढी अक्कल आहे आणि आम्ही पुरुष घालव. जळलं मेलं यांचं लक्षण. जरा कुठं घराच्या बाहेर जायचं म्हटलं की ते पाळण्याचं लोटणं बरोबर हवंच. एक वेळ बायको बरोबर नसली तरी चालेल, पण पाळणा बरोबर हवाच. शेजारच्या बायकांना कळायला हवं ना ते पाळणे बहादर आहे. बापरे, या हलणाऱ्या पाळण्यानं नवऱ्याला गाढव करून ठेवलंय संसारात. कळलं? चला चला. या पाळण्यामुळे ही सगळी हमाली करण्याची पाळी आली आहे आमच्यावर. समजलं? आता बाहेर गेलं जाऊन तिथं आणखीन काय गाढवाचा गोंधळ घालताय तुला ठाऊ. पुरे हो, बडबड बंद. चला चला. माझ्या पाया हो, धडपडू नका. संसार टाक नाही थाऱ्यावर, बायको गेली हाता बाहेर, नवऱ्याला हो नाही थार. थोबाड बंद करून घ्यायला इथनं. चला, मुंबई सोडून जातोय म्हणून पब्लिक सिटी नकोय. जरा घ्या. कोणाला? घ्या हो, चला चला, या चला. काय काय रडू नको. सगळी कार्टी एक जात आईच्या वळणावर गेलेली आहे. अहो, नीट कुलूप लावून या. नाही ती अक्कल मला शिकू नका. पोराला घेऊन नीट जिना उतरा. लागले एकदा कुलूप या खोलीला. आता पुन्हा या चाळीचं थोबाड बघणं नको. आता बंगलाच बांधते, चांगला पैसा मिळणार आहे ना खूप. अहो गरवारे बाई, हे सोन्याचे अंडी देणारे कोंबडे आहेत असं म्हणेल का कोणी? अगदी कोंबड्यासारख्या कोंबड्या दिसतात नाही का? हो ना. मग
अंडे अंडे पे लिखा है खाने वाले का नाम देने वाले जरूर, अरे मुर्गे उसका नाम. बंड्या कोंबड्या एकदम मस्त. ही कोंबडा कोंबडी अशी बिलगून चाललेली पाहिली ना की मला वाटतं आपणही असंच बिलगून चालावं. पंकजच्या आईला आपण काय कोंबड्या आहोत काय? मला वाटतं मी कोंबडा झालो असतो तर फार बरं झालं असतं. करेक्ट. बंड्या तू जर कोंबडा झाला असतास ना तर कोंबडीच्या भोवती शेपूट हलवत गोल छान पिंगा घातला असतास आणि मग तुझ्याकडून रोज एक सोन्याचं अंडा. तू मोठी चॅप्टर पोरगी आहेस हा. अरे आमच्या कॉलेजातले किती कोंबडे माझ्या मागे कुकुच कू करून ओरडून दमले बिचारे. असं मग त्यांना अंड घालणारी कोंबडी कुठली आणि अंड्यातली कोंबडी कुठली यातला फरक कळलेला नाही. आपलं असं नाही हा. आपण कुकूच कू भलत्या जागी ओरडतच नाही मुळी. ए बंड्या बंड्या हात त्याच्या आईला. अगं मावशीची हालत बघ. या नवरारीनं मावशीला साप तंगावून टाकलाय. हो रे मी नेसल्यापासून सारखं माझ्या मध्ये गोल 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 हिंडते जातं. अगं मावशी पावशेर ठोकणारा मर्द असला तरी त्याला रस्ता गोल गोल फिरण्यासारखा वाटतो. म्हणजे मावशी तुला गोल नेसायची सवय आहे ना त्यामुळे या नऊवारी मध्ये तुला गोल गोल फिरण्यासारखं वाटतंय. हो रे. पण मावशी हा. तुला आता याची सवय करायला हवी हा. अगं आपला सगळा बिझनेस याच्यावर अवलंबून आहे. माय गॉड आपला सोन्याच्या अंड्यांचा बिझनेस आहे की मम्मीच्या साडीवर बिझनेस आहे? तुला फार चौकशा बुवा. तू चल बघू अगोदर. मला लागली कुणाची उचकी हो मला बंड्या काय रे आपल्याकडे कामाला ठेवलेला हाच तर नवा गडी ना. थांब किती जायला. मावशी मोठा इमानदार पोरगा आहे. पेट्रोल पंपावर मोटारी धुवत होतं. मला म्हणाला कामाला ठेवा. घेतला ठेवून. पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल पंपावरचा तो. हा तसा दिसतोय खरा. बघू 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 त्याचं तोंड बघू. माय गॉड समर्थन तू आणि इथं आमच्या इथं कामाला कुठं पडलं हे. काय म्हणालास? कुठं काय काय ग बेबी तू ओळखतेस याला? अगं मामा याला मी चांगलाच ओळखते. चायला तुझ्या ओळखी नाहीत कुठं ते सांग. पण याला ओळखत नाही साहेब. हा हा मला एक जुळा भाव आहे. तिची आणि तुमची ओळख असेल पाहिजे. रागवू नका पण आमची आई देखील फसती. इतकंच कशाला त्यानं लगीन केलं ना तिची बायको बी आम्हाला फसती. म्हणून मी घरात नाही राहत. घरापासून लांब राहतो. दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला तसा फसला. असं आहे काय? अगं खुळा येतो. आपल्या कामाला असलाच खुळा नोकर पाहिजे. जुळा भाऊ काय? गुन्हेगार लोकांना पकडायचं पोलिसाचं काम धरलंय त्याने म्हणून त्या गुन्हेगार लोकात जाऊन राहिलाय तो. दादा त्याचं सोंग जर उघडकीस आलं तर ते लोक जीवन ठेवतील का रे ह्याला? अगं पर शांती आहे. तू त्याला असं एकटं जाऊ दिलंसच कसं मुळी. तुझा टप्पाल मला मिळून मी तर ये पोतू त्याला थोपून तरी धरायचा वातास. मी खूप समजावलं त्याला पण तो त्याच्या बापाचाच नमुना. जगाचं भलं करण्यासाठीच ही दोन माणसं जन्माला आले. दादा आपला देश माझ्या संसाराचा सरण रचून सुखी होणार आहे का रे? अगं पर शांती आहे. आता तो कुठं गेलाय एवढं तरी ठाव आहे का तुला? वारण्याला जातो म्हणाला. वारणं? अगं वारणं म्हणजे आपल्याच गावाच्या बाजूला आहे की. तर कुठं कोणाला या गुन्हेगार? तुझ्या माझ्या वाणी समधी भली माणसं राहतात तिथं. तू चल निघायची तयारी कर बघू. अगं आता इथं एकली राहून छान तू काय करणार आहेस? अगं मारुतीन द्रोणागिरीचा पर्वत उचलून छान आणला तसा तुझ्या लेकाला वारण्याहून शिपरेला आणून टाकतो बघ तुझ्या मोर. काय समजलाय त्याचा मामा मेलाय वय. वाह बेटानाथ वाह वाह वाह. तुला असं काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं. नाव कमवायचं होतं. वा वा छान. काढा पाणी काढा आणि पाणी काढा. तेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. बोल राधा बोल संगम होगा. मला खोट्यात पाडतो काय? म्हणे मी हिला ओळखत नाही. जुळा भाऊ असं
दाखवतेच मेल्याचा चुळा गाणं म्हणतोय. आईला खैबर खीण आईला या बाईची कटकट हिला फुटवायला पाहिजे. पेटनाथ श्रोजा काय हो समाधान छान हा तुम्ही सण मात्र छान आणता. तुम्ही मला ओळखत नाही काय? तुम्हाला काय वाटलं माझी इम्पॉर्टंट साडी झाली म्हणून मी तुमचा गळा पकडेन, तुमच्या पगारातले पैसे कापून घेईन? रंकस. मालकीनबाई 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 माझ्या तुम्हाला तेवढी नाडी बांधून द्या हो. युस तुम्ही काय म्हणाला? काय म्हणते काय? मला खोकला आणि शिंक आली की नाही माझी तुम्हाला भटकीन खाली उतरती म्हणून म्हटलं जरा जाम बांधून द्या. इडियट, तुझ्या तुम्हालीची नाडी बांधायला मी इथं आले? नाही पण आला जात तवा बांधून द्या म्हटलं. माझा हात रॅड आहे तो. बेशरम, लाज वाटत नाही असं काय बोलायला? कशा वाटाय पाहिजे? आमची आई नेहमी म्हणते आडल्या पडल्याला मदत करावी. ती नाही माझी नाडी बांधत. मला मालकीनबाई शिंक शी 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 शी. खरंच बाई, हा दुसराच कोणीतरी अडाणी टोंगा दिसतोय. जायचं नाही इथं कोण नाही. तुम्ही चला. नाही जायचं नाही. मामा अरे रामा रामा त्या मारी मामा तू इकडे कुठं आला यावेळी? सगळा घोटाळा झाला. एक निस्तरायला जातोय तर दुसरा समोर येऊन उभं राहतंय. येस मामा को फुटाने को मागता. चलो बेटा ना था मामाच्या गावाला घालूया. मामाला मामाच्या गावाला घालूया. अरे इथं नाता नावाचा कुणी हाय का रे माणूस? इथं नाता कोण नाही. माझ्या भाच्या तू इथं आहेस होय? अरे हाड. या आईला माझ्या अंगावर येतोय. त्या आईला मामा तू इथे कुठं आला बोंबला? पण किती दिवस झाले आता? अरे पण मामा तू इथं आलायस कशाला? अरे नाता भल्या माणसा तू इथं गुन्हेगार लोकात राहिल्यापासून आमचा जीव अगदी शाप उडून गेलाय बघ. मामा हळू बोल जरा. अरे हळू बोल काय म्हणतोय? तकडं तुझी आई धाय धाय रडत बसलीये. अरे एकलं पोर तू तिचं. मामा मामा किती बोलशील तू? किती गडबड्या स्वभाव तुझा. अरे गाव सोडून आईला सोडून शांत तकडं इकडं आलास. अरे तू काय अडाणी माणूस नाहीस. चांगला शिकलेला गाजारवाट झालेला माणूस आहे तू. अरे शुक काय करतोय? आणि हे काय आपला अवतार करून घेतलाय? इतकं शिकून मम्मीला नोकरी मिळणार रे तुला? मामा माझ्या ग्रॅज्युएट होण्याला तिकडे मुंबईत कवडीची सुद्धा किंमत नाही. अरे नसू देत. तुझा मामा काय नियालाय वय? मग जमीन जमलान वाड आहे तुझ्या मामाचा. अरे सगळा भाचा तू माझा. आम्हाला पोहार नाही की बाळ नाही. अरे तू असं दुसऱ्याच्या घरी गाडी माणसागत राबून पोट भरायची येळ आली वय तुझी? तसं नाही रे. अरे चल सरळ घरला चल, नाही तर खांद्या मारून घेऊन जाईन मी तुला. थांब मामा थांब. अरे माझं ऐकून तर घे. अरे मी इथं कामात राहिलो ना तू इथल्या पोल्ट्री फार्मवर. मला कोंबड्या पाळायचा धंदा फार आवडतो बघ. अरे मग एकदा तोंड उघडून बोल की तुझ्या मामाजवळ फकस. अख्खा कोंबड्याचा फार्म देतो तुझ्या नावावर करून. अरे मामा या धंद्यातली माहिती नको का व्हायला मला? म्हणजे या कोंबड्या कुठून आणायच्या, त्यांना पोसायचं कसं, त्यांची निगा कशी राखायची, त्यांची अंडी कुठे विकायची, या कोंबड्या कुठे विकायच्या, पिसं कुठे विकायची, ही सगळी जर मला माहिती नाही झाली तर मी धंदा कसा करणार? आणि काय फार दिवसाचा प्रश्न नाहीये. 8, 10, 15 दिवस इकडे तिकडं की झाली आमची नोकरी, आम्ही चाललो. अरे पण तुझी आई म्हणत होती की तू गुन्हेगार लोकात. मामा मामा गुन्हेगार वगैरे तसं काही सुद्धा नाही इथं. तूच आपल्या डोळ्याने सगळं फिरून बघितलंस की नाही? मग मामा मी तुझा लाडका भाचा आहे की नाही? मग माझं एक काम कर की तूच आईची समजूत काढ. म्हणजे 4-5 दिवसात मी सवड काढून तिला भेटायला येतोच. कसं? बर येऊ का आम्ही आता? निघ मामा लवकर निघ लवकर निघ. तुला गेलं पाहिजे, घरी पोचायला उशीर होईल ना. चला मामाची एक झंझट निस्तरली. पण इथल्या गोलमालाचं पोल मलाच खोललं पाहिजे. काय भानगड ही होल पाडून पाहिलीच पाहिजे. अहो काय करताय काय? हे काय कोण आहे का? तो भामटा आपल्या तिघांच्या बायकांना आत घेऊन काय करतोय ते बघतो. काय म्हणताय? आपल्या तिघांच्या बायकांना हो आत घेऊन हो दार लावून? हो तुमची सुद्धा किटली आत आहे. हो. अहो अहो दार फोडा, पोलिसांना बोलवा. बोलू नका, पोलीस आपल्याला फोडतील. गप्पा बसा. हा दार फोडा, पोलिसांना बोलवा. आरडाओरडा करू नका हो. आमची मंडळी म्हणजे त्या भामट्याची मावशी आत आहे. ती त्याला आई सारखीच आहे, तेव्हा तसं काही होणार नाही. पण तुमच्या मंडळींनी जागा सोडली की नाही ते बघतो.
काय हो काय जागेवर आहे काय हो काय बंड्या काय हो तिघींना एकदम जवळ घेऊन काय हातवारे करून काहीतरी सांगतोय. नुसतं सांगतोयस ना हो हो तसलं काही नाही ना नाही नाही अजून तोंडीत चाललंय. बघू दे मला बघा बघा काय हो अहो या भोकातून आमची मधुमालिनी हा. 9 वारी साडीत अशी काय दिसते त्यांनी मागणं पाहिली. अहो 3 मुलाची आई आहे तिला कोणी म्हणणार सुद्धा नाही या. बाजूला व्हा आमचा तांबडा भोपळा कसा काय दिसतोय ते पाहतो पहा राजमातीचा किल्ला पाहिल्यासारखं वाटते. अगो बाई अहो चैत्रातल्या हळदी कुंकवाचं म्हणतोय हा. चैत्रातलं करा वैशाखातलं करा नाही तर फाल्गुनातलं करा. मावशी नांदगाव म्हणून एका गावात आपण हे हळदी कुंकवाचं नाटक करणार आहोत. गावातल्या बायका हळदी कुंकवाला येतील. त्यातल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या बायकांचे पत्ते फर्स्ट क्लास युक्तीने आपण काढून घ्यायचे आणि ते मला आणून द्यायचे की तुमचं काम संपलं. हत्तेच्या एवढंच ना बंड्या तू काही काळजी करू नकोस. अरे ह्या दोघींच्या मदतीने मी बरोबर नाटक वठवते. बायांनो चैत्रातल्या हळदी कुंकवाचा महिमा फार मोठा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कुंकू हीच खरी आम्हा बायकांची धनदौलत आहे आणि नवरा हेच आपलं दैवत आहे नाही का हो. नवऱ्याच्या नावानं आपण आपल्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरतो आणि देवाला सांगतो देवा माझं कुंकू अखंड बळकट. होय ग होय भरल्या कुंकवानं आम्हाला संसारातून उठव असं आपण देवाला म्हणतो. नवरा सुखी तर संसार सुखाचा होतो. नवऱ्याच्या हाताला यश मिळावं त्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून तर हे हळदी कुंकू करायचं. सवाष्णबाईला आपण देवीचा अवतार मानतो म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्यवती अहो आता काळ बदललाय. आता आशीर्वाद नाही चालायचा. अहो 2 या 3 बस असा आशीर्वाद द्यायचा आणि म्हणायचं पहिला लांबवा आणि दुसरा थांबवाच. अगं बाई तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. कुठं बरं कुठे राहता तुम्ही. इथंच गंगावेशी जवळ अण्णा गिरकरांचं घर. गंगावेशी गिरकरांचं घर. चुकलं माकलं तर काही राग धरायचं नाही बरं का. तुम्ही सुद्धा गंगावेशीचे का. नाही बाई आम्ही पांढरपाड्याच्या सखाराम पाटलांचं घर. पांढरपाड्याच्या सखाराम पाटलाचं घर. हे पहा आता ओळख देख ठेवायची बर का. आम्ही पुन्हा आलो ना की नक्की येऊ तुमच्याकडे. होय या की. आम्ही इथंच राहतो वरच्या आळीला. शिवबा सोनाराचं घर. शिवबा सोनाराचं घर काय. येस येस मी डापळे फौजदार बोलतोय. काय माझ्या हाती चोऱ्या व्हायला लागल्या. पण माझा कचका अजून ठाऊक नाही चोरट्याना. एकेकाला बांधून घालून चापकानं फोडून काढीन. समजतात कोण स्वतःला. काय मुद्देमार. अहो मालच सापडायला हवा. चोर सापडून उपयोग काय. काय चोर पण मिळत नाही. मग सालेवा तुम्ही झोपा काढता की काय तिथं. करा तपास करा तपास करा. एकेकाला गोळी घालून ठार करीन. डापळे फौजदार म्हणतात मला. समजलं काय. साहेब थँक्यू म्हणा थँक्यू. थँक्यू कशाबद्दल थँक्यू. आरोपी आणले आरोपी. अहो बाई कोण तुम्ही. काय नाव तुमचं. कायसाठी आलात. नाही तुला नाही. मी चंद्र तमासगीर. समाज घे. बसा बसा म्हणतो ना. अहो बसते ना. अहो बाई काल नांदगावला तुमचा खेळ होता. तर माझे खेळ जिकडे तिकडे चाललेले असतात की. होय होय होय. हे लोकनाट्य चाललेलं नाही. हो हो मी डापळे फौजदार तुमच्याशी बोलतोय लक्षात घ्या. बरोबर आणि मी विचारतोय तेवढ्याच प्रश्नाची उत्तर द्या. विचार की. काल नांदगावला तुमचा नाचगाणं होतं. वय तर होत की. कालच्या रात्री नांदगावात 3 घरी चोऱ्या झाल्या. झाले असतील साहेब पर मी चोर नव्ह. हे मी बघतो. हवालदार येस सर. हवालदार काय साहेब. अमरेला पट्टा कुठे आहे तुझ्या. जायला बायको विसरली वाटतं. ओ, अरे कशा नोकऱ्या करता कशा नोकऱ्या करता. खरं म्हणजे याला आधी रांकेल लावायला हवं. बरोबर आहे. आत्ता बांधतो साहेब आत्ता बांधतो. पट्ट्याचं मग बघू.
आणि बाईला हात घ्या. बाईला हात घ्या. प्रत्येकाला रांकेला लावतो. बाई बाई हवालदार. आमच्या पोरीचे मी काय करणार? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चंद्राबाई तुम्ही कशा काय इकडे? हो लई बिलामत झाली या. नांदगावात चोऱ्या झाल्या होत्या तर ह्या साहेबांनी मलाच पकडून आणलं. विश्वनाथ, येस सर. तुम्ही या बाईला ओळखता? येस ऑफकोर्स. म्हणजे काय आहे, या बाई गावोगाव तमाशा करतात. तमासगीर बाई आहे. होय, होय. यापूर्वी या बाईचे दुसऱ्या गावातून कार्यक्रम झालेले आहेत? अहो, लई झाल्यात साहेब. होय, होय, होय. बस, याला विचारतोय. झालेच साहेब. त्या गावात चोऱ्या वगैरे झाल्या होत्या का? अहो, नाही ना. बोलू नकोस. याला विचारतोय. अरे नाही साहेब. ठीक आहे बाई, जा तू आणि लक्षात ठेव, दुसऱ्या वेळी या गावात चोऱ्या होत असतील त्या गावात तुझा कार्यक्रम करू नकोस. नाही नाही हो ना? वय वय साहेब लई उपकार झाले साहेब. रामराम साहेब. लवकर जाऊया. बरं झालं सुटलो बाबा. येस मिस्टर नाथ, येस सर. काय रिपोर्ट आहे? सर तसं अजून तरी काय संशयास्पद नाही सापडलं. त्या लोकांचा फक्त कोंबड्यांचा धंदा आहे. मिस्टर नाथ, त्या गुन्हेगारांची पाळामुळं फार खोलवर गेलेली असतात. त्या कोंबड्यांची पिसं मोजा, नीट बघा. कोंबड्यांच्या बरोबर सोन्याच्या चिपाई सप्लाय करत असतील. पंकज तिच्या आयला पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कार्ये भीती चांदण्याची उघडदार देवा. दार उघडायचं नाही, इथं ठेव. आतापर्यंत किती कोंबड्या आल्या त्या मोजल्या का? आतापर्यंत कोंबड्या 100 कोंबड आणि 1 2 3 100 कोंबड्या. म्हणजे साहेब एका कोंबड्याला तिघी जणी आयला या कोंबड्यांची पण राजासारखीच आहे ना. साहेब आपल्याला ते फॅमिली प्लॅनिंग आहे. ह्या कोंबड्याची तसं काय आहे का? शटअप. तसं नाही रे. स्पेशालिस्ट डॉक्टर कडून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घ्यायची. त्यांना खायला स्पेशल खुराक द्यायचा आणि नाही दिला तर गव्हर्नमेंट आमचीच तंत्रणार. आता मी डॉक्टर कडून ह्या कोंबड्यांची तपासणी करून घेतो, तोपर्यंत तू विश्रांती घे. चल फुट. समजत नाही साहेब सांगतात ते. तू फुट. मला म्हणले फुट. उघडदार देवा आता उघडदार दे. उघडदार देवा आता उघड. ए अरे बंड्या 100 नंबरी सोना नाही. हो आयला या बायकांच्या पाशी कुठलीही गोष्ट गुप्त ठेवायची म्हणजे साली बोंब. बायानो, या धंद्यात मालपाणी तिच्या आईला रगड मिळेल, पण फक्त हातानं काम करायचं, तोंडानं काही बोलायचं नाही. काय बोलायचं नाही. मावशी, हे बेंड बाहेर फुटलं ना तर आपला बेंड बाजा वाजलाच म्हणून समज. नाही आम्ही बोलला. द्या, ती टोपली इकडे घे. बाहेर माल पाठवायचा आहे. बर बर. तिच्या आईला जाऊ दे गाडी. येस बॉस. नमस्कार नमस्कार मालकीनबाई. मालकीनबाई, काय? एवढ्या सगळ्या कोंबड्या कुठं नेल्या हो? गॉड नोज. म्हणजे कुठं? देवाला माहित. असं होय? आयला मालकीनबाई, मडमवानी काय फाट 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 इंग्रजी बोलता तुम्ही. तुमचं शिक्षण कुठेपर्यंत झालंय? काय हो तुम्ही या कोंबड्या कुठं पाठवल्या असा प्रश्न केला तर मला? तसा विचारला. नाही म्हटलं आमच्या कोंबड्याच्या धंद्यात तुमचा चोंबडेपणा कशाला? ज्या कामासाठी तुम्हाला ठेवलंय तेवढंच करत चला. अंकस ते जे आहे. काय झालं? मालकीनबाई, हा. मला वाटतं परवावानी माझी नाडी सुटली वाटतं. बांधून देता? इडियट, बेंढरा मेला. तसं नाही, सुटली तर तुम्हाला लाज वाटल. नाडी बांधते माधुरी माझ्या पोटाला. आता काय आपल्याला भरपूर वेळ. हा आम्ही एका खेळलो. काय हो घरवारे, काय आपल्या बायकांच्या फुलपाखराच्या मधमाशा कशा काय झाल्या? म्हणजे
म्हणजे झग्यातून नवरीत कशा काय शिरल्या ही काय भानगड आहे? याचं काय नानासाहेब, सध्या माझं लक्ष माझ्या बायकोकडे नाहीये. अरे वा, इथं आल्यावर तुमचं लक्षही बदललं वाटतं. कुठं आहे तुमचं लक्ष? अहो कोंबडीकडं. पुराण्यातलाच ना? होय हो. हो, असं म्हणा. अहो पूर्वी वर्षातून एकदा गटारीला कोंबडी दिसायची, पण इथं कोंबड्याच कोंबड्या, आणि त्या सुद्धा सगळ्या आपल्या मालकीच्या, रोज गटारी. बाकी काही म्हणा, आपल्या बायका खऱ्या हुशार. हा. हुशार? अरे वा, मामांचं इथे हनीमून झालेलं दिसतंय. काय बाबा? नाही हो, रोज भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आला होता, पण इथं रोज कवठाच्या पोळ्या खायला मिळतात. हा. नानासाहेब, यातली एक कोंबडी आपण गुपचूप पळवू. याची सोय मी करतो. अहो इथे जवळपास कुठतरी झणझणीत ट्रिप काढू. कसं? झणझणीत? जरा थांबा, इथलं झणझणीत चांगलं झोमणार आहे आपल्याला. आपल्याला चक्क दिसताय तो बंड्या नंबर 1 चा डनबीस आहे. तो आपल्या बायकांना चक्क बनवतोय. त्याजवळ भरलेलं पिस्तूल असतं. गोळ्या भरलेलं पिस्तूल. मावशी, काय रे बंड्या, कसं काही बरं आहे ना? अगं हळदी कुंकवाच्या कामाचं मालपाणी आलं. आपला धंदा सुरू झाला मावशी. नोटांच्या नुसत्या थप्पीच्या थप्पी रचून ठेव आपण. हे तुझ्या मधूसाठी आणलंय. 100% प्युअर गोल्ड. मधू कुठे आहे गं? ती गेली बाहेर फिरायला. पण काय रे बंड्या, तुझ्याकडे सोनं म्हणजे कचरा रे. अगं मावशी, आपण सोन्याच्या धंद्यातले किंग आहोत, किंग. अगं तुझ्या मधूला सोन्यानं अख्खी मडवून टाकतो बघ. खरंच केवढा जीव रे तुझा माझ्या बेकपीवर. अगदी माझ्या मनातलं बोलीस ना मावशी. बरं मावशी, त्या दोघीला बोलव पाहू. हो आत्ता बोलत या. एवढाच बोलू नंतर. या हो या, ही बघा गम्मत. ही तुमची एका दिवसाच्या कष्टाची कमाई आहे. एका होल इंडियामध्ये आपल्या कोंबड्या सप्लाय होतील. करवाई बाई, ही तुमची थप्पी. इतके संसारी बाई, हे तुमचं 1 डे पेमेंट. बघा बायांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की या धंद्यात केवढी कमाई आहे म्हणून. बघा त्याचं डोकं बघा हो. आणि ही तुमची फक्त एका दिवसाची कमाई आहे. हे पैसे तुम्हाला धंद्यात रोजचे मिळतील. अगो बाई बंड्या, केवढा पैसा मिळतो रे या धंद्यात. हे जर आम्हाला आधी माहिती असतं तर एव्हा आम्ही कोट्याधीश झालो असतो. हो ना, जळले मेले आपले नवरे होते ना, तेच मानल्यासारखे आडवे येत होते आपल्याला. नाहीतर काय, एका दिवसात केवढे पैसे बॅलन्स झाले. अहो माझी 3ही मुलं करंटी आहेत बघा. त्यांच्या बापाला 400 रुपयाच्या वर कधी 4 आणि पगारवाढ मिळाली नाही. पण यावेळी जन्माला येणारं मूल मात्र अगदी नशीबवान आहे हो. अहो ते पोटात आहे ना, तर पैसाच पैसा मिळायला लागलाय. अरे वा, म्हणजे पैसा मिळायला लागला हा यांच्या पोटातल्या पोराचा पायगुण. आणि आम्ही आमची तंत्रावर ठेवली ते जन्नम मध्ये गेलं काय? नाही तसं नाही. बायानो, आता तुम्ही खूप मौज मजा करा. तुमचं तीनपाट नशीब खुल्लं बघा. जा आपल्या नवऱ्याला हे माल पाणी दाखवा आणि त्यांना म्हणावं याला म्हणतात बिझनेस. माझं लग बघा. किती पैसे? 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 किती पैसे एवढ्या नोटा. अरे कपण, हो, कोऱ्या करकरीत खऱ्या नोटा आहेत त्या. हो, तो टग्या देऊन गेलेला दिसतो हे पैसे. या बायका एवढे पैसे मिळवत आहेत, यांचा मामा धंदा तरी काय आहे? चौकशी केली पाहिजे. हो, कमाल आहे. हो, म्हणजे काय कठीण दिसतंय काहीतरी. विचारतोच मी, काय 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 420 साला तो माझ्या बायकोला पैसे देऊन गेलं. 3 पोरांची आई झाली तरी टुकटुकीत दिसते ना. छान. छान काय, पैसे कोण घरात येऊ दिले तिला? असा जाब विचारतो, असा जाब विचारतो, असा जाब. कुठे गेली ही? आता बाहेर गेले काम. लकडी शिवाय मकडी म्हणायची नाही. धंदा खोललाय म्हणते. आम्ही ऑफिस मध्ये 10 तास घासून 4 आणे सुद्धा इन्क्रीमेंट कधी आम्हाला मिळालं नाही. आणि हिला काय बघून तो एवढा पैसा देतोय कोणास ठाऊक. आता येऊ दे तर खरी. पाहिलेच पैसे. हो, ते आमच्या नशिबात कुठले. तुम्ही इथं अहो, दिस इज माय रूम. म्हणजे चुकून मी तुमच्या रूमात शिरले की काय? डार्लिंग, तू कोळा काकडीच्या अंगाच्या आणि दुधी भोपळ्याच्या बांधायची आहेस बघ. आणि मी काय पालेभाजीच्या रंगाची आहे? बापरे, हा काय घोटाळा आहे? अगं बाई, म्हणजे पैशाच्या नादात चुकून मी तुमच्याच खोलीत आले वाटतं. आमचं हे
तेवढाच चान्स बघत नाही, असतात नाही. दुसऱ्याच्या टोपलीतला आपल्या टोपलीत कधी पडेल ते मेले भाजीवाले ते भाजीवाले हो काकडी आणि दोडकी एकत्र आली की असा घोटाळा व्हायचा पण तुम्ही धंदा तरी कसला सुरू केलाय काय म्हणाला अगं तू अशिक्षित पोळ्या लाटणारी बाई काय म्हणून त्यानं तुला एवढे पैसे दिले आता एवढाच नाही तर असा पैसा मला रोज मिळणार आहे रोज? अगं ज्या नवऱ्याच्या नावानं कुंकू लावतेस त्याच्या नावाचा काही विचार कर काय म्हणून हे पैसे घेतलेस आमचा धंदा आहे हो धंदा अरे वा सहन करतो तो जास्त डोक्यावर बसताय त्याला आम्हाला लग्नाची बायका असून दारा लावून बसायला बंदी आणि हा गदडा 3 बायकां घेऊन दारा लावून बसतोय कसले धंदे चालले तोंड बंद करा तुमचं आधी तुमची नवऱ्याची दादागिरी माझ्याजवळ चालायची नाही 2 मिनिटात उतरून टाकीन ती मी अगं पण शालन त्या गुंडांच्या भूल थापाला तुम्ही बायका फसताय राडा करू नका मध्ये मध्ये भंकस कुठचे रॉडा पंकस वा बंड्यानं संस्कृत शब्दही शिकवले वाटतं तुम्हाला शालन मी तुझा नवरा आहे म्हणून तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे किचाट मिली पुन्हा तेच अहो इतक्या वर्षातल्या संसारात तुमची अक्कल मला समजली नसेल असं वाटतंय तुम्हाला तुम्हा नवऱ्यांपेक्षा आम्ही बायका खूप हुशार हो एका दिवसातली आमची कमाई बघा केवढी आहे आणि तुम्ही जन्मभर त्या मस्तिकाच्या दुकानात बसून काय नर्मदेतले गोटे कमवून आणले ते समजले मी अगं पण ते गोटे होते म्हणून आपला संसार झाला पण या पैशामुळं एक दिवशी तुम्हाला जमाळ गोटा मिळणार ते आमचं आम्ही निस्तरू तुम्हा नवरे लोकांची अक्कल नको आहे मला सगळे नवरे कोडगे आणि गाढव बायकोला जरा पैसा मिळायला लागला की आलेच लगेच मस्का मारायला अगं या पैशाच्या नादानं तू पोरीच्या जन्माचं वाटोळ करतेस मुळीच नाही शिवाय किती वेळ वाट बघायची याची कुणास ठाऊक. मला वाटलं येईल लवकर मालकीन बाई तुम्ही अहो, तुम्ही का पाणी काढायला आला इथं मग काय करणार आम्हाला आंघोळीला पाणी नको नोकर ठेवलं तर पोल्ट्रीच्या कामासाठी आमचं काम आम्हालाच करायला पाहिजे बाबा छा, 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 अहो, काय बोलताय तुम्ही तुमच्यासारख्या माणसानं काम करायची आणि आम्ही काय नुसतं तुमच्याकडे डोळा लावून बसायचं काय नाही म्हटलं तुम्ही काम करायची आणि आम्ही नुसतं बसायचं हा? द्या इकडे द्या तुमचं पाणी काढून देतो असून दे आमचं मी पाणी अहो भरून द्या हो, देतो काढून मला एक चहाच हवा ना 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 आज एक दिवस तुम्ही मला पाणी भरून देणार पण उद्या तुम्ही तुमच्या आईला भेटायला गेल्यावर माझं काम मलाच करायला हवं आईला भेटाय आई हा एकुलता एक मुलगा म्हटल्यावर आई चोड लागते मुलाला नाही तुम्ही शिकलेली माणसं काय बोलताय आम्हा अडाण्याला काय करणार आहे तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल काय हो हा? तुमचं शिक्षण नाही ठीक आहे पण तुमची तब्येत अगदी तालमीत कमवल्यासारखी आहे हा तुम्ही जर 4-2 कुस्त्यांची कामं मिळवली असतील तर पैशाबरोबर कितीही मिळाली असते पण तुम्ही आपल्या पोल्ट्रीत काय राहिलाय साध्या घरकामासाठी काय काळजी करू नका मालकीन बाई तुम्ही लय घाबरलेलं दिसताय हो ना बघा ना माझ्या छातीत कसं दर होतंय मी घाबरले ना अरे काय गं बेटी काय झालं घाबरल्या होत्या आता न घाबरता येणार काय झालं ते सांगा अगं बाबा मी की नाही पाय घसरून पडले बघ हे होते पण मी वाचले रडण्याचं काही कारण नाही प्राण वाचवले म्हणजे काय उपकार नाही केले मालकिणीला वाचवणं हे नोकराचं कर्तव्य असतं उतार खाली आणि काय काय गधडे हे जर त्या बंड्यानं पाहिलं असतं तर काय वाटलं असतं त्याला मामा बरोबर आहे या बंड्यानं आपल्या बायकांच्यावर चांगलीच मोहिनी घातलेली दिसते हो या बायका आपल्याला गाढव समजतात पण या स्वतःच गाढविणी आहेत अगदी बरोबर या पैशाला भरल्या पण एक दिवस हा बंड्या त्यांना खड्ड्यात घालणार आहे
हो अहो, काल आमच्या बायकोनं थप्प्याच्या थप्प्या घरात आणल्या पैशाच्या. काय म्हणता हो, अहो असा पैसा त्यांना रोज मिळणार आहे म्हणे. कमाल आहे. यांनी नोटा छापाचा छापखाना काढला काय? अहो पापड लोणची करून रोजी 5 रुपये मिळवण्याची लायकी यांची. हो यांना हा बंड्या एवढे पैसे देतो म्हणजे यांचा धंदा तरी काय आहे? काय कळत नाही. नाही, मामा याचं मूळ शोधून काढलं पाहिजे. हो 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 नाही तर हा बंड्या पसारवायचा आणि हातकडे आपल्या हातात पडायच्या. हो. हो. साला काय कचरा पट्टी माणूस आहे. ए भाई जरा देख के कचरा उडव ना. माफ करा साहेब, माफ करा. पण काय मगापासून मी तुमचं बोलणं ऐकत होतो. अरे चांगला मराठी बोलतोय हा. हो ना हो ना. साहेब मी सुद्धा नवऱ्याच्या मुठीत बायको असावी अशा मताचा आहे. आम्हाला तेच वाटतं पण आमच्या मुठी लहान पडतात बायका या मोठ्या पडतात. हो ना. साहेब तुम्ही तो जावयाची जात सिनेमा बघितला होता काय? नाही, 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 अरे त्याच्यात काय बायकोला मुठीत ठेवली आहे. कोणी? तू मी नाही हो, त्या सर्जेरावानं. साहेब चिंता करू नका, तुम्ही नाही बघितलं ना, मी सांगतो तुम्हाला आयडिया. पण काय मला थोडं काम आहे आज. आपण मीटिंग नंतर ठेवूया काय? हो, हो, जरूर घेऊ, हा, जरूर. तुमच्या बायका लागतील बॉम्बला. हो, हो, मी काम करून येतो. हा आलो आलो आलो, बेटा आलो. बरा जोडीदार भेटला. हो ना. हा पगारी आहे आपण बिन पगारी. ए तुकाराम घे रे मिरची. कशी आहे चंद्रा? इकडे इकडे. तो तोताराम आणि आम्ही तुझ्यासाठी एवढे पैसे हातात घेऊन बसलो. तेच तोताराम होय. हीच किंमत केलीस आमची. बरं ते जाऊ दे, हे मालपाणी तर घेशील? नका नका साहेब, मला तुमचे पैसे बी नग आणि ते बिलामत बी नग. अहो त्या दिवशी पोलीस स्टेशनात मला पकडून नेलं नव्ह का? तर मला बघून तो साहेब म्हणतो कसा, हवालदार या बाईला आत घ्या. कोण म्हणाला असं? तो ढापल्या फौजदार च्या आईला बाईला हात घ्या म्हणतो काय? तर हो म्हणे गावात तुझं नाच गाणं चालू असताना 3 चोऱ्या झाल्या. आणि तो ढापल्या फौजदार काय ठेकळं फोडीत बसला होता? बघा की. च्या आईला वरून त्याला असं जाम बूच मारून ठेवतो की पुन्हा तुला पोलीस स्टेशनवर बोलावलं तर नाव बदलून देईन माझं. घे पैसे. अहो नगो साहेब, अब्रू परी अब्रू जाईल गरीबाची. आणि माझा चालता फड बंद पडला तर माझं साजिंद उपाशी मरते. बंड्या म्हणतात मला चंद्रा. ठीक आहे, आज तुझं नाच गाणं नको करू. आज भजनाची पार्टी बसवतो भजनाला. हॅलो, हा मी ढापळे फौजदार बोलतोय. बोला. हा हा कोंडापाडा गावातल्या चोरीचं कळलं? किती 80 तोळे सोनं चोरीला गेलं. 3 घरातलं मिळून. इथं लोकांना रेशन मिळायला खायला आणि यांनी एवढं सोनं आणलं कुठून जमा करायला? आणि त्यांना पाठ फोडली पाहिजे एकेकांची. रेमटवलं पाहिजे साल्याना. तुमची धुलाई होईल तेव्हा बोलाल. ढापळे फौजदार म्हणतात मला. एकेकाला रान केला लागेल. देवा नमस्कार. देवा हवालदार या कुठल्या देवाला पकडून आणलंय? अरे काय पोलीस स्टेशन आहे का संगीत आहे? अहो साहेब, गोंदापाडा गावात चोऱ्या झाल्या ना व तिथे याचं भजन चाललं होतं. भजन करता काय तुम्ही? देवा 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 काय खायला हात धाडीन देवा समजेल. अटक करू नकोस. 80 तोळे सोनं धरून कुठे लपून ठेवलं तेवढं सांग. देवा आम्ही कलावंत मंडळी. हवालदार याला हात घ्या. याच्या तबल्यावर 2 सणसणीत थापा पडल्याशिवाय बोलता होणार नाही. अरे बापरे. हे साले भजन करतात आणि पोलिसांची झोप खराब करतात. देवा माझा ऐका, माझा ऐका, माझा देवा, ऐका. तुझ्या अंगातला देव बाहेर काढतो आज. चाले हो रेमटा रेमटी केल्याशिवाय चोट्या हाती लागणार नाहीत. हवालदार याचा तबला हात घेऊन फोडा. पुढं. हो कारण की सोन्याच्या चोट्याचे पण हात दडवले असतील. नाही हो, नाही नाही. नाही चाले हो तुमचा काही भरोसा नाही. आमच्या हाती 2दा चोऱ्या झाल्या. वय. पोलिसांचं नाक जात आहे. वय साहेब. तुम्ही बघताय काय? हा. घेऊन जायला हा, घेऊन साहेब. जा, घेऊन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय खबर आणले? सर खबर अतिशय चांगली आहे. बरेच धागेदोरे हातात आलेले आहेत. आता फक्त तुम्हाला तुमची ती रेमटा रेमटवी करायची आहे. गुड व्हेरी गुड. एवढ्या समध्या नोटा? मालकीनबाई या समध्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? नाथ्या तसं नाही थोरल्या मालकीनबाई. अहो धाकल्या मालकीनबाईंचा जीव वाचिवला तेव्हा एवढीशी नोट काढून दिली सा आणि आता इथं एवढ्या. तू इथं कशाला आलास आधी? हा हा त्याच काय मालकीनबाई?
रजा पाहिजे होती. नाही म्हणलं आईला भेटून येतो आमच्या. रजा ओ म्हणजे हॉलिडे. मालकाच विचारलं ते म्हणले मालकीन बाईला विचारून जा. गाव जवळच आहे शिप्रा. तेव्हा सायकल मारतो आणि सांच्या परत येतो. जाऊ हो जा. पण थांब, हे बघा घाई करू नको, सगळं काम आवर आणि मग जा. हा समजा काम करून जाणार. तुझी माझी जोडी जमली रे, आता तुझी पाळी मीच देतो टाळी. न ना न ना 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 न ने न ना न न्या न न ना न ना न ने. गाई रस गाई तन्हाई ला 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 आ आ आ आ. मी आलो आलो. खैबर खिंड इकडे कुठं टपकली. मेलो मेलो मेलो. अरे नाही, माझं तुमच्याकडे ध्यान होत. अरे वा, काय? आज काय विशेष नाही म्हणजे समाधान लॉन्ड्री का हा? कपडे? नाही नाही जी, ते थोरल्या मालकीन बाई तुमचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी मला बक्षिशी दिली होती की नाही, ती आतलं शिवलंय. कसा दिसतोय मी? छान दिसतंय. हो बरं झालं मी तुम्ही आलात ते. का हो? मी रस्ता चुकलोय ना. मग मारायला आला होता कशाला इथं? काय म्हणाला? नाही काय नाही, तसं नाही म्हणलं मी म्हणलं काय की इथं मुळात तुम्ही आला कशाला? जीव जायच्या धोका असतो का काय? अहो दिवसा ढावळ्या इथं वाघर शिव फिरत्यात. सांगतोय काय तुम्हाला? जोडीनं गाऊ या चंद्रा होडी आली या बंदरा वाघरू. काय हो? काय? असं करता का? काय करू? मला तुमच्या सायकलवर बसवता का? सायकलीवर बसत. आता तुम्ही म्हणल्यावर मी नाही म्हणणार. कोण बसवली असती, पण काय माहिती आहे काय, मारतो म्हणलं तर त्याला ब्रेक नाही, वाजवतो म्हणलं तर त्याला घंटी नाही, आणि एवढं सगळं करून बसलो आणि जाऊन पुढे दानची नादळलो तर कसं खाली पडू याचा काय नियम नाही. चालेल चालेल, मला घरापर्यंत पोहोचवाल की नाही? मालकीन बाई, मी आपल्या ते पोल्ट्रीच्या फार्मावर नाही चाललो, मी ते मामाच्या गावाला चाललोय आईला भेटायला आमच्या. आईला भेटायला? मग जाऊया आपण. कुठं? आईला भेटायला. मला गरीबाच्या झोपडीत जायला फार आवडतं. ते गरीबापराच गरीब आहे, तिकडे कुठं जाता तुम्ही? का नाही? आणि मला तुझं काही काम पण नाहीये, मी येणारच. आईला ही पिढाच झाली म्हणायची. काय? काय ही सायकल म्हणजे पिढाच झाली म्हणायची. त्याच काय माहिती आहे काय? काय? ही सायकल डबल सीट घेते का कुरकुर करते कोणाच ठाऊक. घेते. घेते? हा. मग बसा. चला जोडीनं जाऊ या चंद्रा होडी आली या बंदरा. बरोबर आहे गाणं, बरोबर. चला. चला चला जोडीनं जाऊ या चंद्रा होडी आली या आलं वाटतं घर. बाजी सुगरण रग रग पोळी शिखरण. मालकीन बाई, आमची मामी सुद्धा लय सुगरण कवा बिया शिखरणच खायला घालती. वा. काय? फर्स्ट क्लास. तुमच्या मामाचा वाडा एकदम छोले जंग आहे. मामा 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 होता. मामाच नाही आले हो. मामा आमचा रखवालणार आहे इथं. लय गरिबी दिवस घालतोय बिचारा. अरे माझ्या बाच्या, तू आलास होय? मामा मामा मामा. काय रे, सायकलीला हे पॅसेंजर कुठं उचललं? पॅसेंजर नाही काय, मग आमच्या धाकल्या मालकीन बाई हे. असं होय? राम 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 राम. जनावरांनी कडबा आणला. हो? 10 जनावर आहेत आमच्या मालकी. मामा इथं राखणीला आहे ना. एवढ्या मोठ्या इस्टेटीचा ह्या जमीन जोमला शेतीवाडी सांभाळायची म्हणजे राखण करायला पाहिजे. राखण करायला पाहिजे. आता समजा याच्याच गळ्यात मारणार आहे बघा. राखण करा राखण करा. अरे पिराजी, पिराजी हे पिराजी, या मामाळीचं दूध पिळून छान पाहुणे असली. हेमा माळी. हा, ह्याच्या म्हशीचं नाव आहे हेमा माळी. असं म्हशीचं. ऐकलं का? नाता आलाय नाता. चला चला की मालकीन बाई चला. नाथा, तू आलास? आलास बाबा, आता तुझ्या आईचा जीव भांड्यात पडला बघ. काय रे नाथा, बरोबर कुणाला आणलंस? याच्या मालकीन बाई आहेत. आणि मालकीन बाई ही आमची आई बर का, म्हणजे माझा
आणि ही आमची मामी म्हणजे मामाच विशेष नाही म्हणजे विशेष काही नाही. आमच्या मालकीनबाई शिकल्यात इंग्रजी, तेव्हा त्यांना समजल अशा भाषेत मला बोलावं लागतं. चाकर माणूस. आते ना. हो आई असं काय करतेस तू? मी आणि मालकीनबाई इथं बाहेरच थांबतो की. अरे असं कसं? मग कसं बाई माणसं आत, गडी माणसं बाहेर. बाहेर. ए, तुझं अगं बाई माझं जरा अहो पण परंतु कारण नसताना मामा गेली. अरे तू कुठं चालला? तू बाई इथं. तुला बघून तुझ्या आईला लई आनंद झाला बघ. मला पण झाला. एवढा थोबडा तिला दाखवून येतो. शिवाय एक महत्वाचं अरे काय राहिलं नाही. नाही राहिलं. तू बाई इथं बसतो. आधी आराम करा, मग न्यारी करा, मग तुझ्या मालकीन बाईसनी आपला गाव जाऊन आण. मालकीनबाई, अहो, थांबा थांबा. मालकीनबाई तुमच्या घरचं सगळं पोल मला कळलंय. हा म्हणजे आमच्या घरात लागले ते मधमाशाचं पोळं समजलं तुम्हाला? पोळं. मधाचं पोळा नव्हे, जुळ्या भावाचं. तुम्ही जुळे भाऊ अजिबात नाही. हा, आईचे एकुलते एक चिरंजीव आहात, त्यातून दिवटे. अडाणी अशिक्षित तर मुळीच नाही, ग्रॅज्युएट आहात. आणि सर्वात महत्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा सांगा सांगा. आता एवढं सगळं सांगितलं, हे बी सांगून टाका. सांगू? बघा सांगू. सध्या तुम्ही 2 नोकऱ्या करताय. एक आमच्याकडे, दुसरी पोलिसात. काय? मिस्टर नाथ, क्या है बाप? तुमच्या बरोबर तुमच्या गावाला येऊन तुमचं सगळं पोल मी बरोबर बाहेर काढलं की नाही? मिस माधुरी, आपण हे सगळं शोधून काढलं. मला एक सांगा, आमचं आपल्यावर प्रेम आहे हे कधी समजलं का? का राडा दिसत भंकस त्याच्या आईला. कसा चकातोय की नाही? हा, एकदम चकाचक. खास तुझ्यासाठी बनवून घेतलंय. हा थँक्यू हो बंड्या. केवढा जेवाय रे तुझा माझ्यावर. खरंच हा बंड्याचं केवढं प्रेम आहे तुझ्यावर. हो ना ग मम्मा. ए बंड्या, तुझ्या त्या धंद्यात मला सुद्धा पार्टनर करून घे ना. ओके ओके. मामा, हे माल कुठे घेऊन जातात बघायचं आणि परत यायचं. अरे तू काय बी काळजी करू नकस, मी बरोबर काम करतो. जातो मी इकडचं बघून घेतो. काय छान झालं की नाही काम? एकदम छान काम आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. येस सर. कोण लोक ते? सर हे त्या हळदी कुंकूवाल्या बायकांचे नवरे. हो हो, आम्ही नवरे. आम्ही नवरे. हवालदार बघतोस काय? रात घे. आपले फौजदार म्हणतात मला. आता तोंड उघडतील साल्यांची. अहो साहेब ऐकून तरी घ्या. ही आपली माणसं आहेत. हो. हे सगळे इथं तक्रार नोंदवायला आले. आम्ही तक्रार नोंदवायला आलो. मुली तू रंगाला किती गोरी असलीस तर तुझा नवरा नुसता रंगानेच नव्हे तर आडनावानेच नाही काळे असणार. काय? अहो ज्योतिष महाराज, तुम्ही माझा हात बघताय का माझं तोंड बघताय? मुली हात बघून हार सांगतो, तोंड बघून तुझ्या नजरेची चाल सांगतो. म्हणजे तू आम्हाला ओळखला नाहीस? बेळगावच्या मोहनराव पिळारीने आम्हाला पाठवलेला आहे. या बया साहेब तुम्ही? होय, तो बंड्या कदाचित तुमच्याकडे बसला असेल म्हणून हे सोंग घेऊन मी आलोय. चंद्राबाई, माझं तुमच्याकडे काम आहे, कराल? का नाही, तुमच्या उपकाराचा भार आहे डोक्यावर माझ्या. सांगून तर बघा. चंद्राबाई, ह्यावेळी पोलिसांच्या वतीनं बंड्या सांगेल त्या गावात तुमचं नाच गाणं झालं पाहिजे. राम मंटूजी, राम मोमीन बाई, गॅस लाई आहे की नाही? एकदम परफेक्ट. ये क्या हो गया यार? अरे बंड्या,
अरे काय रे पोलीस आ, अरे खरे की नाटकातले नाटकातले थांबा, तुमचे हे नाटक पहिल्यांदा बाहेर काढतो. हा चला, ढाफळे फौजदारांच्या हुकमावर मी तुम्हाला पकडलंय. कोण? सुंदरराव ढाफळे. मुद्दे मला सकट सापडलात मला तुम्ही. आता मला प्रमोशन मिळेल. हॅलो, हो मी ढापळे फौजदार बोलतोय. हो सापडले, सगळे सापडले. तो कुप्रसिद्ध भामटा बंड्या आमच्या हातात आलाय पुराव्या सकट. त्याच्या त्या चॅप्टर हळदी कुंकूवाल्या लफंग्या बायकांना आम्ही सगळ्या केल्या. आता पाठवू त्यांना 12च्या भावात 3 वर्ष खडी फोडायला. मेल्या बंड्याने आमचा घात केला. आम्ही तशा चांगल्या म्हणले साहेब, हे डॅम्बिस बायकांच्या जरा ढाफरलो. हो आता यांच्या काय फाट्या बांधतो आणि यांची संबंध गावातून धिंड काढतो. आपले पोदार म्हणतात मला. आमच्यावर दया करावं. आणखीन आमची बेआबरू करून गावभर दिंड काढू नका. त्या मेल्या बंड्याने आम्हाला मलिदा खाताना गोड वाटलं का? काय म्हणे, मोटुमल कडची मिठाई खायच्या अस्सल तुपातली. यात पचायला किती जड आहे, यात हवा खायला गेल्यावर कळेल. रे बाई, संसारे बाई, आता आपण काय करायचं साहेब? आपल्या याला तरी बोलून घ्यावं म्हणते मी. आता आपल्या यांच्याशिवाय कुणाचा आधार आहे आपल्याला? आपले फौजदार म्हणतात मला एकाला रांग केला लावतो. विवाहित मंडळवाल्या बायकांना तुम्ही हा? आपल्या नवऱ्यांचे घर संसार सांभाळायचं सोडून बाहेरची हळदी कुंकू करता. सरकारच्या पैशानं पोल्ट्री काढून स्मगलिंग करता. नाही हो साहेब, आम्हाला तसं काय माहित नाही. खरं मेल्या पंड्यानं आम्हाला फसवलं. कळत नाही, लोकांच्या थप्प्या घेताना कळलं का? चोरीचा माल कुठे चढून ठेवला कोणा? बोला बोला. आम्हाला खरंच काही माहित नाही. त्या मेल्या पंड्यानं आम्हाला फसवलं. हवालदार, या तिघी बायकांना हात घ्या. काय आम्हाला नका पाठवू तू का? अहो साहेब, आम्ही घरंदाज घरच्या बायका होतो. तो मेला काळतोंड्या बंड्या. साहेब, आमच्या यजमानाला तरी बोलवून घ्या हो. आता नवरे आठवले काय तुम्हाला? हवालदार, यस सर. या तिघींचे नवरे बाहेर बसलेत, हा. त्यांना हात बोलावून घ्या. आणतो साहेब का? आता हजामत सुरू होईल हा. अंडी घाला, अंडी. सोन्याची सरकारी खुराड मिळाले. बसा आता. चला घरवारे या. कुठे आहेत त्या बायका? कसे अगदी देवासारखे आलात. यांनी आम्हाला पकडलं हो. पकडणारच. नवरे सगळे गाढव, नाही बायका तेवढ्या शहाण्या. आमची अक्कल तुम्हाला नको आहे, त्या अंडीवाल्याची अक्कल पाहिजे. आमचं आम्ही निस्तरू. आता निस्तरा. साहेब, यांना किती वर्ष सजा होईल हो सांगा? चोऱ्या करणं, स्मगलिंग, फसवणूक, सरकारला फसवणं याकरता कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 7 वर्ष सक्त मजुरी. काय करायचं? त्याच वेळेला मी तुमचं ऐकलं असतं तर किती किती बरं झालं असतं. तो मेला पडल्या सावसूतपणाने घरात आला आणि म्हणाला, सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आपण पाळूया. त्यातलं आम्हाला काही ठाऊक नव्हतं. घरात आला आणि मावशे 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 म्हणून मेल्याने केसाने गळा कापला. बाई, असे गुन्हेगार समाजात उजळ माथ्यानं वावरतात आणि भोळ्या बाबड्या बायकांना फसवतात. याचं कारण एकच, बायका स्वतःला अतिशहाण्या समजतात आणि नवऱ्याला कमी लेखतात, म्हणून त्या फसतात. पुन्हा नाही हो असं करणार. तुम्हाला विचारल्याशिवाय, तुमचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही आयुष्यात काही करणार नाही. आम्हाला अक्कल कुठे आहे? अक्कल काय ती परमेश्वरानं फक्त तुम्हालाच दिले. वा मामा, चला घरवारे चला. भरू दे. थांबा हो, नका हो असे निष्ठुर. आम्ही सगळे फसलो. बायानो, आधी तुमच्या नवऱ्यांचे आभार माना. तुमच्या या शहाण्या नवऱ्यांनी वेळेत येऊन आमच्याकडे तक्रार नोंदवली होती. एक भामटा पैशाचा हमी दाखवून तुम्हाला बनवतोय. त्यानं तुम्हाला दिलेले पैसे आणि दागिने यांनी आमच्याकडे आणून जमा केले होते. बायानो, यांनी जर हे केलं नसतं तर तुमच्या मनात कायद्याच्या कचाड्या सापडल्या असत्या. गुन्हेगाराचे भागीदार म्हणून तुमचे 3, 13 आणि 9, 18 वाजले असते. आता काय, चला पाय धरा आपल्या नवऱ्याचे आणि मनात चुकलो. चला. अहो, मला माफ करावं, मला क्षमा करावं. आमच्या गाढवपणामुळे आम्ही चुकलो, पण तुमच्या शहाणपणामुळे आम्ही वाचलो. क्षमा करा मला. केली. गुड मॉर्निंग सर. तू आणि इथं तुम्ही म्हणा पोलिसापैकी आहेत ते. अहो, पोलीस तुम्ही कसे इथं? मिस्टर नाथ, तुम्ही फार मोठी कामगिरी बजावली. मी तुमची शिफारस वर केलीच आहे,
शिवाय तुम्ही ग्रॅज्युएटर असं आम्हाला कळलंय तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चंद्राबाई, तुम्ही सुद्धा आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचाही फार आभारी आहे. हा आमचा वशिला आहे. साहेब तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले. हो ना. आता समजेने आमच्या वाड्यावर चालायचं. आ? हे का हे माझं काम. म्हणजे अहो तुमचा तो बंड्या हलकट त्यानं हिला पळवून नेण्याचा घाट घातला होता अगो बाई म्हणून हिला इथं मी आणून ठेवली. एकदा आमच्यातनं चूक झाली पुन्हा कोण करते नाही का? हो हो ना. हा. हिनं सारं सांगितलंय मला. ही आता सून होणार आहे माझी. हा खरंच की काय? होय, तुझी निवड लई झाक झाली बघ. बरी एक सांगतो, संसार बेस्ट करायचा असेल तर आमचं आई तुझ्या आईवानी आपल्या नवऱ्याला गाढाव समजायचा नाही. काय बोललात मामा? आता एकदा अद्दल घडली आता कशाला म्हणू आम्ही तुम्हाला गाढव नाही का? हो ना, मोठ्या संकटातून सुटलो. आता आज रात्री आंबाड्याची भाजी भाकरी करा आणि सुखानं संसार करा. आपल्याला होणाऱ्या चौथ्या बाळाचा पायगुण हा? खरंच चांगला आहे. हं? त्याच्या पायगुणानेच डोळे उघडलेत माझे. मामासाहेब, या बायकांच्या गाढवपणामुळे केवढा गोंधळ झाला होता. शेवटी त्यांना कळलं नवरे सगळे शाणे, आपण मात्र गाढव.